नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये काल झालेले नवी मुंबई, परभणी, मुंबई लोहमार्ग आणि ठाणे सिटी ह्याचे जी-के-जी-एस करंट अफेअर्सचे जे क्वेश्चन्स आहेत ते मी आजच्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत. तर बघा, काल जे पेपर झाले त्याच्यामध्ये एक 80 to 90% क्वेश्चन्स हे सोपे होते. प्लस पी-वाय-क्यू रिलेटेड होते आणि पी-वाय-क्यूमधून काय प्रश्न तर जसेच्या तसे घेतलेले होते. त्यांचे ऑप्शनसुद्धा चेंज केलेले नव्हते. प्लस ज्यांचा पी-वाय-क्यूवर कमांड आहे आणि ज्यांनी पी-वाय-क्यूला करंट अफेअर्सची जोड देऊन अभ्यास केला आहे त्यांना हे पेपर खूप सोपे गेले असतील. त्यांचा स्कोर नक्कीच 90च्या आसपास आला असेल आणि 90 स्कोर ज्याचा येईल तो 100% पोलीस होणार आहे. तसेच बघा, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्यातले बरेचसे विद्यार्थी हे पोलीस झाले, पण काही मुलांना खूप चांगले मार्क आले तरी सुद्धा ते पोलीस होऊ शकले नाहीत. एका मुलाला लेखीमध्ये 96 मार्क आलेत आणि एका मुलाची टोटल ही 137 झाली आहे. आता लेखीला 96 मार्क, टोटल 137, ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करायला पाहिजे? मला बरेचसे फोन येतात की मॅडम आता मला अजिबात अभ्यास करू वाटत नाही, खूप डिमोटिवेट फील होतंय, कारागृहाचं ग्राउंड राहिलंय, SRPFचं ग्राउंड राहिलंय, पण ग्राउंडला जायची काही इच्छा होत नाही. तर तसं करू नका. तुम्ही एवढा स्ट्रगल केलाय, कॉन्स्टेबल नाही झाला किंवा चालक नाही झाला, ठीक आहे, SRPF आहे, कारागृह आहे, 100% तुमचं तिथं काम होईल. डिमोटिवेट होऊ नका. आत्तापर्यंत एवढं स्ट्रगल केलंय. जर तुम्ही आता डिमोटिवेट होऊन अभ्यास सोडून दिला तर तुम्ही पुन्हा शून्याकडे जाणार, पुन्हा सगळ्यांच्या मागे पडणार. त्याच्यामुळे इथं नाही तर दुसरीकडे तुमचं 100% सिलेक्शन होईल. बघा, जागा कमी आहेत, एक लागणार नाही असं होत राहणार. तुमचं आत्ता नाही झालं, नंतर होईल, पण अभ्यास चालू ठेवा, ग्राउंड चालू ठेवा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आज नवी मुंबईचा पेपर झाला आणि नवी मुंबईचा पेपर हा खूप सोपा होता. नवी मुंबईचे जी-के-जी-एस आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन हे मी सांगितल्याप्रमाणेच आले होते. मी तुम्हाला सांगितलेलं 15 आणि 22 तारखेचे जे पेपर झाले होते त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन केलं होतं, व्यवस्थित विश्लेषण केलं होतं आणि आता कसे प्रश्न येतात हे तुम्हाला सांगितले होते. आणि बघा, सेम तसे प्रश्न विचारलेत. म्हणजे 22ला होता की हरित क्रांतीचे जनक कोण आहे असा प्रश्न विचारलेला. मग मी तुम्हाला काय म्हणलेलं की तुम्हाला आता दुग्ध क्रांतीचे जनक विचारतील आणि सेम तो प्रश्न पडलेला आहे. बघा, म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असते की पी-वाय-क्यू आणि आता झालेले जे क्वेश्चन पेपर आहेत ते तुमच्यासाठी लॉटरी टाईप होते. त्याच्यामुळे बघा, नवी मुंबईला तुम्ही 90+ मार्क घेऊ शकता आणि जी-के-जी-एसला 23 मार्क यायलाच पाहिजे असा तो पेपर होता. मागचे जे पी-वाय-क्यू आहेत त्याच्याच ओरिएंटेड हा पेपर होता. अजून पण मला बरीच मुलं म्हणतात की मॅडम मी कसा अभ्यास करू? मी तुम्हाला खूप वेळा सांगितलंय, म्हणजे मी इतक्या मुलांना आणि आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप वेळा सांगितलंय की पी-वाय-क्यूचा अभ्यास कसा करायचा आणि पी-वाय-क्यूला एकदम सेंटरला ठेवून त्याच्या अवतीभोवतीच नेहमी अभ्यास करायचा. त्याला करंट अफेअर्सची जोड द्यायची, बस. त्याच्या बाहेर तुम्हाला अजिबात प्रश्न विचारले जाणार नाहीत. आणि आता सुद्धा जो नवी मुंबईचा पेपर झाला तो सेम असाच होता. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते, आपण क्वेश्चन्स बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा काय आहे? जिल्हा विशेष आहे आणि ह्याच्या रिलेटेड मी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये नोट्समध्ये दिलं होतं. तर सोपा प्रश्न होता. बघा काय आहे, खालीलपैकी कोणत्या शीख गुरूंचे शहीदी समागमानिमित्त खारघर नवी मुंबई येथे हिंददी चादर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता? तर ह्याचं उत्तर काय आहे? गुरु तेग बहादूर. गुरु तेग बहादूर हे शीखांचे 9वे गुरु होते. आणि बघा, गुरु तेग बहादूर यांनी काश्मीरी पंडितांसाठी धार्मिक स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले होते, म्हणून त्यांना हिंददी चादर म्हणजेच भारताचे रक्षण करणारे कवच असे म्हटले जाते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नव्हतं. हा जिल्हा विशेषचा प्रश्न होता आणि तिथं म्हणजे खारघर कुठं आहे? नवी मुंबईमध्ये आहे आणि ते महत्त्वाचं ठिकाण आहे नवी मुंबईचं. तर हा प्रश्न विचारणं तर ऑब्व्हियस होतं. आता बघा, येणाऱ्या एक्झाममध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारतील? गुरु नानक हे कोण होते? तर हे शीख धर्माचे संस्थापक होते आणि ते पहिले गुरु होते. प्लस त्यांनी लंगर ही प्रथा सुरू केली. बघा, तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की लंगर ही प्रथा कोणी सुरू केली? तर तुमचं उत्तर असेल गुरु नानक. तसेच गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे आणि अंतिम गुरु होते आणि त्यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला जातो की खालसा पंथाची स्थापना कोणी केली? तर आणि गुरु हरगोविंद हे शीखांचे 6वे गुरु होते आणि त्यांनी काय केलं की शीखांचे लष्करीकरण केले आणि त्यांनी अकाल तख्तची स्थापना केली. आता तुम्हाला ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात की अकाल तख्तची स्थापना कोणी केली? ठीक आहे, तर हे सगळे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, येणाऱ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न बघूया. नुकत्याच पार पडलेल्या पुरुषांच्या T20 विश्वचषकाचे अंतिम सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच कोणास घोषित करण्यात आले? आता इथं काही जण कन्फ्यूज झाले असतील. बघा, इथं तुम्हाला काय विचारलं आहे? अंतिम सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आणि ह्याचं उत्तर आहे जसप्रीत बुमराह.
जर तुम्हाला विचारलं असतं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे, तर त्याचं उत्तर काय असतं? संजू सॅमसन. ठीक आहे. आता हे मुलांना सगळ्यांना आलं असेल, पण मुलींना काय काय वेळेस ह्याच्यामध्ये काय होतं, कन्फ्युजन होतं. संजू सॅमसनचं जास्त नाव झालं, त्यामुळे तुम्ही इथे थोडंसं कन्फ्यूज होण्याचे चान्सेस होते. प्लस आपण T20 कोणाविरुद्ध जिंकलो, तर न्यूझीलंड विरुद्ध जिंकलो. आणि आपण हे सामने किती वेळा जिंकले आतापर्यंत फायनल्स? तर 3 वेळा. कधी कधी 2007 मध्ये, 2024 मध्ये आणि 2026 मध्ये. 2007 मध्ये आपण कोणाला हरवलं? तर पाकिस्तानला हरवलं. 2024 मध्ये आपण साऊथ आफ्रिकेला हरवलं आणि 2026 मध्ये आपण न्यूझीलंडला हरवलं. आता हे तुम्हाला माहीतच पाहिजे. सोबत आणखी तुम्हाला काय माहिती पाहिजे? वुमन वन डे वर्ल्ड कप आपण जिंकला, बरोबर, 2025 मध्ये. मग त्याची वुमन ऑफ द टुर्नामेंट कोण आहे, असं पण तुम्हाला आता येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, वुमन ऑफ द सिरीज किंवा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण होती? दीप्ती शर्मा. आणि वुमन ऑफ द मॅच म्हणजेच प्लेअर ऑफ द फायनल कोण होती शेवटच्या ह्याच्यात, जसं इथं प्रश्न विचारलाय, ती कोण होती? तर शेफाली वर्मा. आता मला तुम्ही वुमन टीमच्या कोचचं नाव सांगा, ते सुद्धा खूप जास्त चर्चेत होते. तसेच आपण आणखी काय जिंकलो आहोत? तर महिला अंडर T20 वर्ल्ड कप. तो आपण कोणाविरुद्ध जिंकला? नेपाळ विरुद्ध जिंकला. तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तसेच महिला अंडर T20 जी आपली टीम होती, त्याची उपकर्णधार कोण होती? गंगा कदम. ती आपल्या महाराष्ट्राची आहे, त्याच्यामुळे तिच्यावर सुद्धा प्रश्न विचारायचे चान्सेस आहेत. आता जे एक्झाम झाला त्याच्यामध्ये पण विचारला होता आणि आता येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा विचारू शकतात. तसेच बघा, आपण अंडर 19 T20 वर्ल्ड कप सुद्धा जिंकलो आहोत आणि आपण कोणाला हरवलं? तर USA ला हरवलं. ठीक आहे. तर तुम्हाला हे सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते, तुम्ही मला सांगा, आपण अंडर 19 वन डे वर्ल्ड कप जिंकला, तर तो कोणाविरुद्ध जिंकला हे तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ग्रामसभेत ठराव करून जातमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलेले गाव कोणते? तर ह्याचं उत्तर काय आहे? सौंदाळा. हे खूप चर्चेत होतं, त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे. आणि हे सौंदाळा गाव कुठं आहे? तर अहिल्यानगरमध्ये आहे. आणि येथील नागरिकांनी आपली जात केवळ मानव असेल असा संकल्प केला आहे. हिवरे बाजार हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर हे जलसंधारणासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे. माण्याची वाडी हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आर्वी हे वर्ध्यामध्ये आहे, ह्याचं काही विशेष नाहीये. ठीक आहे. तर तुम्ही अभ्यास करताना सुद्धा अशा प्रकारेच करायचं आहे. आपल्या महाराष्ट्रात असं पहिल्यांदा काही होतं तर त्याच्यावर प्रश्न लगेच बनला जातो आणि लगेच त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न विचारणार असं मला वाटलेलंच, कारण ते खूप जास्त चर्चेत होतं. आता पुढचा प्रश्न बघा. हा तर प्रश्न मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केला होता बघा. इराण देशाने कोणत्या सामुद्रधुनीमधील जलवाहतूक रोखल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे? हॉर्मुझची सामुद्रधुनी. आणि ही कोणाला जोडते? आता हॉर्मुझची सामुद्रधुनी ही इतकी इम्पॉर्टंट आहे, जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी 20% जो तेल पुरवठा आहे तो या मार्गाने होतो. आणि ही सामुद्रधुनी कोणत्या 2 जलमार्गाला जोडते? तर पहिला आहे ओमानचे आखात आणि दुसरा आहे पर्शियनचे आखात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी प्रश्न विचारू शकतात. तर बघा, तुम्हाला आणखी एका प्रकारे प्रश्न विचारू शकतात. ह्या ज्या खाड्या आहेत, ह्यांच्या आसपासचे जे देश आहेत त्यांना खाडी देश असे म्हटले जाते. तर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणते खाडी देश आहेत किंवा कोणते खाडी देश नाही. तर तुम्हाला अगोदर माहिती पाहिजे की कोणते खाडी देश आहेत. तर टोटल 6 आहेत. कोणतं? सौदी अरेबिया, युनायटेड अरब इमिराती म्हणजे UAE, त्याच्यानंतर आहे कुवेत, कतार, बहारेन आणि ओमान. आता बघा, या सर्व देशातून जे पेट्रोल, गॅस जे आपल्या इंडियाकडे यायचं किंवा संपूर्ण जगात पोहोचायचं, तर ते या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून पोहोचायचं. पण काय केलं, इराणने ही हॉर्मुझची सामुद्रधुनीच बंद केली आणि त्याच्यामुळे काय झालं की ते आपल्या भारतापर्यंत म्हणा किंवा संपूर्ण जगापर्यंत ते पोहोचू शकत नाही आणि त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं हे सध्या खूप जास्त चर्चेत आहे, युद्ध जास्त चर्चेत आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. मलाक्का ही काय आहे? तर बघा, इंडोनेशिया आणि मलेशिया यांच्या दरम्यानची सामुद्रधुनी आहे. डोवर ही इंग्लंड आणि फ्रान्सला जोडणारी सामुद्रधुनी आहे. एक इंग्लिश चॅनलचा हा भाग आहे. आणि जिब्राल्टर हा अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडणारी एक महत्वाची सामुद्रधुनी आहे. ठीक आहे. तर हे सर्व लक्षात ठेवा, ह्याच्यावर प्रश्न विचारले आहेत. पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न जे आता झालेले पेपर आहेत त्याच्यामध्ये पण विचारलेला आणि मी म्हणलेलं की तुम्हाला हा पण आता सुद्धा विचारू शकतात. बघा, ॲज इट इज विचारलेला आहे. 2026 या वर्षाचा पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कुणास जाहीर करण्यात आलेला आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? धर्मेंद्र सिंग देओल.
बघा तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला म्हणलेलं की आपण फक्त धर्मेंद्र सिंग बोलतो, देओल असेल तर आपण कन्फ्यूज होऊ शकतो, ते मी तुम्हाला सांगितलेलं, तर तो ॲज इट इज हा प्रश्न विचारलेला आहे. आणि हा पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मरणोत्तर मिळालेला आहे. बघा अलका याग्निक यांना 2026चा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. आता येणाऱ्या एक्झाममध्ये ह्यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. उदय कोटक यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी 2026चा पद्मभूषण मिळालेला आहे. हे एक लक्षात ठेवा, म्हणजे कशामध्ये मिळालेलं आहे. मामुटी यांना मल्याळम चित्रपट सृष्टीतील योगदानासाठी 2026 पद्मभूषणच मिळालेलं आहे. तर हे सर्व लक्षात ठेवा, ठीक आहे. आता बघा थोडंसं आणखी डिफिकल्ट क्वेश्चन करायचं असेल तर तुम्हाला काय विचारू शकतात की 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार मिळाले. तर एकूण 131 पद्म पुरस्कार मिळाले, ज्यामध्ये 5 हे पद्मविभूषण होते, 13 हे पद्मभूषण होते आणि 113 हे पद्मश्री होते. तर हे आकडे सुद्धा लक्षात ठेवा आणि टोटल सुद्धा लक्षात ठेवा, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाने राज्यांच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. तर ह्याचं उत्तर काय आहे, महाराष्ट्र. आता हा सोपा प्रश्न होता, सगळ्यांनाच आला असेल. मी तुम्हाला सांगितलेलं की महाराष्ट्राला क्रमांक मिळालेला आहे, म्हणजे ह्याच्यावर प्रश्न विचारणारच. आणि आपलं कुठलं होतं, तर आपल्या चित्ररथाचं नाव होतं गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक, ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा पण खूप सोपा प्रश्न होता. हा प्रश्न आपण खूप वेळा घेतलेला आहे. देशाच्या विकासाची धोरणे कोणते आयोग तयार करते. तर ह्याचं उत्तर काय आहे, नीती आयोग. ह्याची स्थापना कधी झाली, 1 जानेवारी 2015ला. आता जे 15 आणि 22 तारखेला पेपर झाले, तिथं कसा प्रश्न विचारलेला की नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात. तर त्याचं उत्तर काय आहे, प्रधानमंत्री. आता येणाऱ्या एक्झामला विचारतील की उपाध्यक्ष कोण आहेत. तर उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, सीईओ कोण आहे वगैरे, तर त्याच्यावरच प्रश्न विचारतात. आता हे सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी थोडंसं फिरून प्रश्न विचारला, पण काय आहे, थीम सेमच आहे, नीती आयोग. फक्त त्याच्या भोवताली जे 4-5 प्रश्न बनतात त्याच्यावरच प्रश्न विचारले गेले आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत. तर त्यांचं उत्तर काय आहे, न्यायमूर्ती चंद्रशेखर. PYQ एक्सप्लेन करताना मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आणि ह्याच्या रिलेटेड जे नोट्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दिले होते. सोपा प्रश्न होता, ठीक आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न बघूया. हा पण खूप सोपा प्रश्न आहे. जेव्हा मी तुम्हाला PYQ एक्सप्लेन करत होते तेव्हा मी तुम्हाला सांगितले की कसं लक्षात ठेवायचं. बघा, महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती. तर गोदावरी नदी. आणि तिचं उगम स्थान कुठं आहे, त्र्यंबकेश्वर येथे, नाशिक जिल्ह्यात. मी तुम्हाला जेव्हा PYQ एक्सप्लेन करत होते तेव्हा तुम्हाला बोललेले की नदी प्रणालीवर प्रश्न विचारले जातात. मग काय विचारतील, तुमच्या जिल्ह्यातील नदी विचारतील किंवा प्रमुख नदी कोणती आहे आपल्या महाराष्ट्राची त्याच्या रिलेटेड विचारतील. प्लस त्या नदीवर कोणती धरणं आहेत, त्यांच्या जलाशयाचं नाव काय आहे. प्लस आणखी काय विचारतील, तुमच्या जे जिल्हा आहे त्याच्यातील पर्वतरांगा विचारतील, जे प्रसिद्ध अभयारण्य आहे त्याच्यावर प्रश्न विचारतील, नॅशनल पार्क असेल ते विचारू शकतात. आता मुंबईचा पेपर आहे तर तुम्हाला संजय गांधी नॅशनल पार्क बद्दल विचारणार, कनेरी केव्ज बद्दल विचारणार. म्हणजे हे तर ठरलेलंच आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे की माहिती लक्षात ठेवायची आहे. रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अभयारण्य आहे. बघा मी तुम्हाला आत्ताच बोलले. तर आता इथे बघा, इथं काय आहे, नरनाळा. आणि बऱ्याच मुलांना वाटलं असेल की इथं कच न झालं, कारण रायगड जिल्ह्यात कर्नाळा पक्षी अभयारण्य सुद्धा आहे. पण हे जे नरनाळा आहे हे कुठलं आहे, हे अकोला जिल्ह्यातील नरनाळा अभयारण्य आहे, ठीक आहे. तर आपलं उत्तर आहे फणसाड. फणसाड हे कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे कोकणातील सडे आणि तिथले जे बायोडायव्हर्सिटी संरक्षण आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर हे लक्षात घ्या. इथं कन्फ्युजन झालं असेल बऱ्याच जणांचं, पण आपलं उत्तर आहे फणसाड. मी तुम्हाला नोट्समध्ये दिलं होतं बघा. तसंच सागरेश्वर कुठं आहे, सांगली जिल्ह्यामध्ये आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात एकूण किती महानगरपालिका आहेत. बघा मी जेव्हा तुम्हाला शिकवत होते तेव्हा मी तुम्हाला बोललेले की सध्या निवडणुका चालू आहेत, तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विचारला आहे. बघा PYQ मध्ये असा प्रश्न होता की 29वी महानगरपालिका कोणती आहे. तर ती कोणती आहे, जालना. त्यामुळे हा प्रश्न खूप सोपा होता, एकदम म्हणजे लगेच जमू शकतो असा. पुढचं बघा, भारतात कोणता दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. आणि हे तर मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की का पाळला जातो, कशामुळे. तर ह्याचं उत्तर काय आहे, 21 ऑक्टोबर. बघा मी जेव्हा 22 तारखेचा एक पेपर एक्सप्लेन करून सांगत होते तेव्हा मी तुम्हाला काय सांगितलेलं की पोलीस हुतात्मा दिन आणि पोलीस दलाचा स्थापना दिवस ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका, ह्याच्यावर प्रश्न विचारणार. आणि बघा ह्याच्यावर प्रश्न विचारला गेला आहे. एवढं ॲक्युरेट मी तुम्हाला सांगते कारण माझा तेवढा PYQचा अभ्यास झालेला आहे आणि त्याच्यावरून मला समजतं की कोणता प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो
आता सुद्धा येणाऱ्या एक्झाममध्ये ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसंच बघा, जे आपले 60 डेज चॅलेंजचे व्हिडिओ आहेत, PYQचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा आणि त्यातून ॲज इट इज प्रश्न आता जे झालेले एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. म्हणजे एवढी ॲक्युरसी आहे की मी तुम्हाला जे सांगते की ह्याच्यावर विचारणार म्हणजे विचारणारच, तर त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे PYQचा चांगला अभ्यास करा. येणाऱ्या एक्झाम्समध्ये हेच प्रश्न रिपीट होणार आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे हा मी तुम्हाला ॲज इट इज घेतलेला होता. तर बघा, भरतनाट्यम या पारंपरिक नृत्यशैलीचा उगम कोणत्या राज्यात झाला? तर ह्याचं उत्तर काय आहे? तामिळनाडू. बघा, कर्नाटकचा लोकनृत्य प्रकार कोणता आहे? यक्षगान. केरळचा नृत्य प्रकार कोणता आहे? कथकली आणि मोहिनी अट्टम. बघा, शेवटी अट्टम असे जे शब्द येतात त्याचा नृत्य प्रकार हा केरळचा असतो. आंध्र प्रदेशचा कोणता आहे? कुचिपुडी. आता तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा नृत्य प्रकार कोणता आहे ते सांगा. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. नृत्यशैलीवर प्रश्न विचारले जातात. आता पुढचा प्रश्न बघा, विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? सोपा प्रश्न आहे, सर्वांना आला असेल. तर ह्याचं उत्तर आहे 6 वर्ष. आता येणाऱ्या एक्झाममध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा, विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्ही मला सांगा किती आहे. पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा आपण प्रश्न घेतला होता. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ह्याचं उत्तर आहे दादाभाई नौरोजी. आणि हा ग्रंथ त्यांनी कधी लिहिला? 1901 मध्ये लिहिला. आणि दादाभाई नौरोजी यांना आपल्या भारताचे पितामह असेही म्हणतात. लोकमान्य टिळकांचा ग्रंथ कोणता आहे? गीता रहस्य आणि द आर्टिक होम इन वेदास. हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो. फिरोज शहा मेहता यांना मुंबईचे सिंह म्हणून ओळखले जाते. आता मुंबईचा पेपर आहे तर त्यामुळे ह्याच्यावर लक्ष ठेवा. आणि गोपाळ कृष्ण गोखले ह्यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. तर गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते आणि सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी ह्याचे ते संस्थापक होते. आता तुम्हाला कशाही प्रकारे प्रश्न आला तरी जमला पाहिजे आणि हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, हे तेच रिपीट क्वेश्चन्स आहेत. पुढचा बघा, 2026चा सर्वोत्कृष्ट अभिनेता ऑस्कर पुरस्कार कोणत्या अभिनेत्यास मिळाला? तर त्यांचं उत्तर काय आहे? मायकल बी जॉर्डन. ऑप्शन क्रमांक 1. हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. आताच म्हणजे हे ऑस्कर अवॉर्ड झाले. ऑस्कर अवॉर्डलाच आणखी एक नाव आहे, काय? अकॅडमी अवॉर्ड. हा पण सोपा प्रश्न होता, सर्वांना आला असेल. आता इथे बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता विचारला आहे. तर येणाऱ्या एक्झाम मध्ये कसा प्रश्न विचारू शकतात? 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर त्याचं नाव काय आहे? वन बॅटल आफ्टर अनादर. ठीक आहे, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा तर प्रश्न खूप सोपा आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आल्यासारखा एकदम सोपा प्रश्न. नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही कोणत्या ठिकाणी आहे? तर खडकवासल्यामध्ये आहे. बस, ह्याच्यामध्ये काय जास्त सांगण्यासारखं नाहीये, सोपा प्रश्न होता. आता पुढचा प्रश्न बघा, 5वीचा प्रश्न विचारलाय. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर कोणते आहे? सहारा वाळवंट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काय आहे का? नाही, आपल्याला लहानपणी सांगितलंय की कोणतं आहे? सहारा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा सोपा होता आणि हा सुद्धा मी तुम्हाला PYQ मध्ये 60 डेज मध्ये सांगितला होता. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? न्यूयॉर्क. आणि ह्याची स्थापना कधी झाली? तर 1945 मध्ये. पॅरिस येथे युनेस्कोचं मुख्यालय आहे. बर्लिन ही जर्मनीची राजधानी आहे. आणि लंडन येथे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल सारखी मुख्यालय आहेत. ॲम्नेस्टीवर पण प्रश्न विचारला होता म्हणून मी तुम्हाला सांगतेय. आता पुढचा प्रश्न बघा, भारताच्या धवल क्रांतीचे जनक कुणास म्हटले जाते? मी तुम्हाला काय सांगितलेलं, जो 22चा पेपर झाला त्याच्यामध्ये काय प्रश्न होता की हरित क्रांतीचे जनक विचारलेले, आणि मी तुम्हाला तेव्हाच बोललेले की तुम्हाला आता दुग्ध क्रांतीचे विचारतील. मग तुम्हाला हा प्रश्न तर यायलाच पाहिजे होता. धवल क्रांती म्हणा किंवा दुग्ध क्रांती म्हणा, ह्यांचा एकच अर्थ आहे आणि ह्याचं उत्तर काय आहे? वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन यांनी अमूलच्या माध्यमातून भारतात ऑपरेशन फ्लड राबवले होते आणि त्याच्यामुळं भारतामध्ये दुग्ध क्रांती झाली होती. डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत. विक्रम साराभाई हे अंतराळ कार्यक्रमाचे यांना जनक मानले जाते. आणि जयवंतराव पाटील तर हे महाराष्ट्रातील जलसंधार आणि सहकार क्षेत्रातील ह्यांचं महत्वाचं नाव आहे. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तुम्हाला आता ह्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा, डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत. तर जगातील हरित क्रांतीचे जनक कोण आहे हे तुम्ही मला सांगा. आत्ताच्या पेपरमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघूया. हा पण प्रश्न आपण खूप वेळा घेतला होता आणि मी तुम्हाला बऱ्याच वेळा त्याचे प्रमुख कोण आहेत वगैरे हे प्रश्न विचारले होते. तर बघा, दहशतवाद, भारताची सुरक्षा व अखंडता धोक्यात आणणाऱ्या घटनांसंदर्भातील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी देश पातळीवर कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? राष्ट्रीय तपास संस्था, म्हणजेच काय? NIA. आणि ह्याची स्थापना कधी झाली? 2008 मध्ये
जो मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्या पार्श्वभूमीवर ह्याची स्थापना झाली होती आणि आपल्या पोलीस दलामध्ये फोर्स 1ची स्थापना झाली होती. हे तर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे. NIAचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. पुढचा प्रश्न बघा, बऱ्याच प्राप्तकर्त्यांना एकाच वेळी पाठवलेला एक अनपेक्षित ईमेल संदेश म्हणजे काय? स्पॅम. आपल्याला नको असलेला मेल काय असतो? स्पॅम असतो. बस तुम्हाला बोललेलं मी की कॉम्प्युटरच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातोच. व्हायरस मेल म्हणजे काय? की ज्या ईमेलमध्ये संगणकाची सिस्टीम खराब करण्याचा कोड वापरलेला असतो तो झाला व्हायरस मेल. वर्म मेल. वर्म मेल हे काय आहे? तर एक प्रकारचं मालवेअर आहे. हे काय करतं? स्वतःचीच पुनरावृत्ती करतं, म्हणजेच काय कॉपीज तयार करतं आणि जे नेटवर्क आहे त्याची गती कमी करतं. इन्स्टंट मेल म्हणजेच काय? हे जे आपण रेग्युलर जे मेल्स वगैरे मेसेज पाठवतो ते, उदाहरणार्थ व्हॉट्सॲप वगैरे, हे काय आहेत? इन्स्टंट मेल आहेत. नेक्स्ट बघूया, पृथ्वीपासून 36,000 किलोमीटर अंतरावर उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी कोणत्या उपग्रह वाहकाचा उपयोग केला जातो? तर ह्याचं उत्तर काय आहे? जिओ सिंक्रोनाइज्ड सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजेच काय? GSLV. हा पण आपण प्रश्न घेतला होता. सोपा प्रश्न आहे. आता बघा इथं काय बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं असेल, कारण आपण GSLV, PSLV, पुन्हा SLV असं म्हणतो. मग तिथं मुलांचं कन्फ्युजन झालं असेल की नक्की ह्याचा फुल फॉर्म काय आहे किंवा नक्की ह्याचं उत्तर काय? तर ह्याचं उत्तर आहे हे GSLV. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, DRDOने विकसित केलेले पहिले स्वदेशी सबसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र कोणते? तर ह्याचं उत्तर आहे निर्भय. बघा मी तुम्हाला सांगितलेलं, जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करत होते तेव्हा मी तुम्हाला काय बोललेलं की आता सध्या युद्ध चालू आहेत, तर तिकडे वेगवेगळे मिसाईल्स वापरतात. तर तुम्ही मला सांगा की भारतातले मिसाईल्स कोणकोणते आहेत? आणि बघा त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे. तसंच मी तुम्हाला काय सांगितलेलं, DRDO आणि इस्रोवर प्रश्न विचारला जातोच, 100% विचारला जातो आणि विचारला गेला. तर अशा प्रकारे तुम्हाला जिथं माहिती असतं की ह्याच्यावर प्रश्न येणारच आहे, तर व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा आहे. आता बघा ब्राह्मोस मिसाईल. ब्राह्मोस मिसाईल हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेले जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक मिसाईल आहे. पण हे कशामध्ये आहे? भारत आणि रशियाचं आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की स्वदेशी, त्याच्यामुळे आपलं उत्तर येणार आहे निर्भय. धनुष्य हे पृथ्वी क्षेपणास्त्राची नौदल आवृत्ती आहे आणि ते जहाजावरून डागता येते. प्रहार. प्रहार हे कमी पल्ल्याचे पण अत्यंत वेगवान असे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे आणि हे रिसेंटचं आहे. ह्याच्यावर आता येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतात. आता पुढचा प्रश्न बघा, हा PYQ मधला होता आणि मी घेतला होता. तर लसीकरणाचे जनक म्हणून कोणत्या शास्त्रज्ञास ओळखले जाते? तर त्यांचं उत्तर काय आहे? एडवर्ड जेन्नर. यांनी 1716 मध्ये देवी या रोगावर जगातील पहिली लस काढली, म्हणून त्यांना लसीकरणाचे जनक असे म्हणतात. ऑप्शन मध्ये आहे अलेक्झांडर फ्लेमिंग. यांनी 1928 मध्ये जगातील पहिली अँटीबायोटिक शोधली आणि त्याचं नाव काय आहे? पेनिसिलिन. पुढचं आहे लुई पाश्चर. लुई पाश्चर यांनी पाश्चरायझेशन ही प्रक्रिया शोधून काढली. पाश्चरायझेशन बघा, आपण जे दूध विकत घेतो तेव्हा तिथं पाश्चराइज मिल्क असं दिलेलं असतं. तर हे दूध जास्त काळ टिकावं म्हणून ही जी प्रक्रिया आहे तर ती कोणी शोधून काढली? लुई पाश्चर यांनी. तसंच ह्यांनी आणखी एक लस शोधून काढली आहे. त्या लसचं नाव काय आहे? रेबीज. तर रेबीजची लस कोणी शोधून काढली असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर आहे लुईस पाश्चर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, रॉबर्ट कॉक यांनी जे आपलं क्षयरोग आहे त्याच्या जीवाणूचा शोध लावला. आता हा तर खूप सोपा प्रश्न आहे. मी तुम्हाला 60 डेज, PYQ, आताचे जे 15-22चे जे पेपर झाले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितलेला आणि तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला पृथ्वीचं स्थान किती आहे ह्याचा प्रश्न विचारणार. आणि बघा सेम प्रश्न विचारलेला आहे, सूर्यकुलामध्ये सूर्यापासून पृथ्वी कितव्या क्रमांकाचा ग्रह आहे? तर तुम्हाला मी काय केलेलं, सूर्यमाला काढून दाखवलेली आणि ते ग्रह कसे लक्षात ठेवायचे हे पण सांगितलेलं. तर पृथ्वीचा कितवा क्रमांक आहे? 3रा क्रमांक आहे. सर्वात जवळचा कोणता ग्रह आहे? बुध आहे. ठीक आहे. तर हे सर्व सोपा होता प्रश्न, तुम्हाला व्यवस्थित पण एक्सप्लेन केला होता आणि सांगितलेलं पण येणार म्हणून. ठीक आहे. तसेच बघा, तुम्हाला बऱ्याच वेळा जे ग्रह आहेत त्यांच्या उपग्रहांवर प्रश्न विचारले जातात. मागे गुरुचा उपग्रह कोणता आहे असा प्रश्न विचारलेला किंवा सर्वात मोठा उपग्रह कोणता आहे त्याच्यावर प्रश्न विचारलेला. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. अगोदर मी काय करते, मी तुम्हाला इथेच एक्सप्लेन करते. अगोदर आपण काय करूया, सूर्यमाला काढूया आणि मग मी तुम्हाला त्यांचे उपग्रह सुद्धा सांगते, कारण इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि असे प्रश्न आपण शक्यतो जास्त लक्ष देत नाही. सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध, पण त्याला एकही उपग्रह नाहीये. त्याच्यानंतर आहे शुक्र. शुक्र ग्रहाला सुद्धा एकही उपग्रह नाही. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? चंद्र. त्याच्यानंतर येतो गुरु. गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे आणि प्रामुख्याने तो हायड्रोजन आणि हेलियम पासून बनलेला आहे. आणि गुरु ग्रहाचा उपग्रह कोणता आहे?
तर गॅनिमीड, आणि ह्याच्यावर मागच्या वर्षी प्रश्न विचारला होता. हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. ठीक आहे. पुढचा आहे शनी. शनी ग्रहाचा उपग्रह कोणता आहे? टायटन. आता बघा, गुरु आणि शनीचे फेमस उपग्रह कोणते आहेत? गॅनिमीड आणि टायटन. पण तसं बघायला गेलं तर गुरु आणि शनीला खूप उपग्रह आहेत, म्हणजे जवळपास 145 पेक्षा जास्त उपग्रह आहेत. पण त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त प्रश्न ह्याच्यावर विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे युरेनस, आणि युरेनस नंतर आहे नेपच्यून. मग तुम्हाला जर विचारला की सूर्यमालेतील सर्वात शेवटचा किंवा सूर्यापासून सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे, तर त्याचं उत्तर आहे नेपच्यून. ठीक आहे. तर अशा प्रकारे पेपर हा खूप सोपा होता, सहज 90+ घेण्यासारखा होता. तुम्हाला किती मार्क्स पडले हे तुम्ही मला सांगा. बघा, मुंबई लोहमार्गाचा पेपर झाला आणि बरेचसे प्रश्न हे PYQ मधून घेतले होते. ॲज इट इज होते, वेगळे काहीच नव्हते. 2-3 प्रश्न सोडले तर GK GSचे प्रश्न सुद्धा ॲज इट इज विचारले होते. प्लस ज्यांचा स्कोर हा 85+ असेल किंवा 85 असेल तर तो सेफ स्कोर आहे, कारण पेपर हा सोपा होता, खूप इझिली सॉल्व्ह होईल असा होता, आणि GK GSचं सगळं घेतलेलंच होतं. म्हणजे प्रश्न वाचला की लगेच उत्तर येईल अशा पद्धतीने होतं. आता काही जणांना गणित हा थोडा लेंदी वाटला असेल, पण मुलांची एवढी तयारी झाली आहे की मुलं ह्याच्यात सुद्धा चांगले मार्क घेऊ शकतात, आणि पेपर त्या मानाने सोपाच होता. पहिला प्रश्न बघा, एकदम सोपा. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? आता यापूर्वी जे पेपर झाले त्याच्यामध्ये काय विचारलं की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे? बघा, या मागे जे पेपर झाले, म्हणजे जे 15 तारखेला आणि 22 तारखेला पेपर झाले, त्याच्यामध्ये आपल्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण असा प्रश्न विचारलेला. पण आता कसा विचारला आहे, तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण, तर त्यांचं नाव काय आहे? श्री दिनेश टी वाघमारे. ठीक आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलेलं की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत, आणि त्यामुळे ह्यांच्यावर प्रश्न विचारायचे खूप जास्त चान्सेस आहेत, आणि विचारले जाणारच. तर प्रश्न विचारले आहेत. आता कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात? बघा, महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर कधी झाली? 26 एप्रिल 1994ला महाराष्ट्र निवडणूक आयोगाची स्थापना झाली. तसंच तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारू शकतात की राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतं? तर कोण करतं? राज्याचे राज्यपाल करतात. ठीक आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही मला राज्य निवडणूक आयोगाचं कलम सांगा. आता पुढचा प्रश्न बघूया. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? हा तर किती सोपा प्रश्न आहे. 22 तारखेला जेव्हा मी पेपर एक्सप्लेन करत होते तेव्हा मी तुम्हाला हे पण एक्सप्लेन केलं होतं की हा दिवस का साजरा केला जातो. तर 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि का केला जातो? कारण CV रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता, आणि त्याच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. तसंच जयंत नारळीकर, हे सुद्धा लक्षात ठेवा, जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. बाकी मग 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 5 जूनला आपला जागतिक पर्यावरण दिवस असतो. हे तर सोपं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता हा प्रश्न खूप सोपा आहे, आणि हा सुद्धा मी तुम्हाला खूप वेळा सांगितला होता. बघा, खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन. हे पहिले आणि शेवटचे स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते. मग तुम्हाला आता प्रश्न विचारू शकतात की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? तर त्यांचं नाव काय आहे? C राजगोपालाचारी. आणि बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर वॉरेन हेस्टिंग्स. ह्यांच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग. पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते, आणि राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. आता तुम्ही मला सांगा, पंडित जवाहरलाल नेहरू यांची पुस्तके कोणकोणती आहेत? कारण सध्या पुस्तकांवर जास्त प्रश्न विचारत आहे, म्हणजे एकतरी प्रश्न विचारतायत. तर आपण पुढचा प्रश्न बघूया. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आता हे तर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं की व्हिटॅमिन्स कोणकोणते आहेत, त्यांच्या अभावामुळे कोणकोणते रोग होतात. तर स्कर्वी हा व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे होतो. व्हिटॅमिन Aच्या कमतरतेमुळे काय होतं? रातांधळेपणा येतो. व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे ॲनिमिया म्हणजेच काय? रक्ताल्पता होतो. व्हिटॅमिन Dच्या कमतरतेमुळे काय होतं? मुरदूस होतो. कोवळ्या उन्हात व्हिटॅमिन D असतो. ठीक आहे. व्हिटॅमिन Cचे शास्त्रीय नाव तुम्हाला विचारू शकतात, म्हणजे जे आपले व्हिटॅमिन्स आहेत त्याचे शास्त्रीय नाव तुम्हाला विचारू शकतात. मग व्हिटॅमिन Cचं शास्त्रीय नाव काय आहे? ॲस्कॉर्बिक ॲसिड. अशा प्रकारे तुम्ही बाकीचे जे व्हिटॅमिन्स आहेत त्याचं पण मला सांगा, कारण मी जसं जसं व्हिडिओ पुढे जाईल तसं तसं तुम्हाला सांगत जाईल. खालीलपैकी जागतिक तापमान वाढीसाठी मुख्यत्वे कोणता वायू जबाबदार आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? ऑब्व्हियसली हा पण PYQ मधून घेतलेला आहे, CO2, कार्बन डायऑक्साईड.
आणि हा काय आहे, हरितगृह वायू आहे. नायट्रोजन वातावरणात सर्वाधिक म्हणजे किती, 78% प्रमाण असलेला वायू आहे. आणि हायड्रोजन हा सर्वात हलका वायू आहे, जो ग्रीन फ्युएल म्हणून मानला जातो. ठीक आहे. आता कसे प्रश्न विचारू शकतात बघा, की वातावरणातील नायट्रोजनचे प्रमाण विचारू शकतात. जसं की आपण थोडं पुढे जाऊ तर तुम्हाला कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण विचारलं आहे, त्याप्रमाणे एकदम सोपं आहे. आणखी काय विचारू शकतात, ओझोन थराचा नाश कोणत्या वायूमुळे होतो, तर ओझोन थराचा आपण पाहिलं होतं CFC, क्लोरोफ्युरोकार्बन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणती एक संगणक प्रोग्रामिंग भाषा आहे, तर ह्याचं उत्तर काय आहे, पायथॉन. बघा, ज्यांचे कम्प्युटरचे कोर्स वगैरे झाले असतील त्यांना माहित असेल, सोपा आहे हा पण प्रश्न. ही एक हाय लेवल प्रोग्रामिंग भाषा आहे. HTTP हा काय आहे, प्रोटोकॉल आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTML काय आहे, ही मार्कअप लँग्वेज आहे, म्हणजेच हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ही वेब पेज डिझाईन करण्यासाठी वापरली जाते. आणि FTP म्हणजेच काय, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हा काय करतो, तर इंटरनेटवरून फाईल्स एका कम्प्युटरवरून दुसऱ्यावर ट्रान्सफर करण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. ठीक आहे. प्लस तुम्हाला माहिती आहे का, संगणकाचा शोध कोणी लावला, त्याचं उत्तर तुम्ही मला द्या. ठीक आहे. तसंच WWWचा फुल फॉर्म विचारला जातो, HTTPचा विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा प्रश्न तर किती सिंपल आहे, हा सुद्धा PYQ मधून घेतलेला आहे. बलाचे SI युनिट कोणते आहे, बलाचं काय आहे, न्यूटन. जूल हे कशाचं एकक आहे, कार्य आणि ऊर्जेचं एकक आहे. वॅट हे शक्तीचे एकक आहे. मग तुम्ही मला सांगा, पास्कल हे कशाचे एकक आहे. ठीक आहे. तर हे सोपेच होते, मी तुम्हाला सांगितलेलं की एकके विचारली जातात तर त्याकडे लक्ष द्या. आणि बघा प्रश्न विचारलेला आहे. पुढचं बघा, मुंबई येथे मुख्यालय असलेले रेल्वे झोन कोणते. आता हा सुद्धा डायरेक्ट PYQ मधून घेतलेला आहे आणि खूप सोपा प्रश्न आहे. ह्याचं उत्तर तर तुम्हाला सांगितलेलं आठवतंय का, CSMT आणि चर्चगेटमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ नका वगैरे. तर ह्याचं उत्तर काय आहे, पश्चिम आणि मध्य रेल्वे. दक्षिण रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे, चेन्नईमध्ये आहे. पूर्व रेल्वेचं कोलकाता येथे आहे. आणि उत्तर रेल्वेचं मुख्यालय कुठं आहे, नवी दिल्ली येथे. पुढचा प्रश्न बघा, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. हा तर खूप सोपा प्रश्न होता, सगळ्यांना आला असेल. ह्याचं उत्तर काय आहे, आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. राजा राममोहन रॉय यांनी कशाची स्थापना केली, तर यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि ती कधी केली, 1897 मध्ये. आणि शेवटी आहे ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये केली. आता हे मी साल का सांगते बघा, कारण तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला साल सुद्धा विचारू शकतात आणि हे सोपे प्रश्न आहेत, इथं तुमचं चुकता कामा नये. ठीक आहे. तसंच आर्य समाजाची स्थापना कोणी केली हे तुम्ही मला सांगा. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी सर्वाधिक उपग्रह कोणत्या ग्रहाला आहेत. तर हा सुद्धा बऱ्याच वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे आणि आता नवी मुंबईला सुद्धा सूर्यमालेवर प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे, शनी. शनीला जवळपास 146 उपग्रह आहेत, असं नवीन शोध लागलेला आहे. ऑप्शनमध्ये बघा, गुरुला किती उपग्रह आहेत, तर ह्याला 95च्या आसपास उपग्रह आहे. आणि सर्वात मोठा उपग्रह हा गुरुचा आहे, मग त्याचं नाव काय आहे, गॅनिमीड. ह्याच्यावर एक खूप वेळा प्रश्न विचारला जातो, म्हणजे विचारला गेला आहे. युरेनस या ग्रहाला 28 उपग्रह आहेत आणि नेपच्यून या ग्रहाला 16 उपग्रह आहेत. आता तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता, तर तो आहे गुरु आणि त्याचाच सर्वात मोठा उपग्रह आहे गॅनिमीड. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या. हा सुद्धा सोपा प्रश्न आहे, हा सुद्धा सगळ्यांना आला असेल. ह्याचं उत्तर काय आहे, श्रीमती इंदिरा गांधी. सरोजिनी नायडू या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या. आणि सुचिता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. पुढचा प्रश्न बघूया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले. आता हा प्रश्न पण खूप सोपा आहे, जर तुम्ही व्यवस्थित ऑप्शन्स वाचले तर इलिमिनेशन मेथडने ह्याचं उत्तर तुम्हाला देता आलं असतं. तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे कोणाचं पुस्तक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचंच दुसरं पुस्तक आहे ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री. महात्मा गांधींचं कोणतं पुस्तक आहे, माझे सत्याचे प्रयोग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बरीचशी पुस्तकं आहेत आणि ती लगेच ओळखू येतात, म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, अनहेलिशन ऑफ कास्ट, प्लस हू वेअर द शूद्राज वगैरे हे आपल्याला माहिती आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आहेत. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली हा काव्यसंग्रह रचला. त्याच्यामुळे बघा, इलिमिनेशन मेथडने सुद्धा तुम्हाला उत्तर देता आलं असतं. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न बघा, हा तर किती सोपा प्रश्न आहे. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ह्यांचं उत्तर काय आहे, वेटलिफ्टिंग.
बघा, मीराबाई चानू यांनी वेट लिफ्टिंगमध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल जिंकलं होतं आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे. बॉक्सिंगच्या रिलेटेड कोणते खेळाडू आहेत? तर बघा, मेरी कोम, निखत झरीन हे बॉक्सिंगशी रिलेटेड आहेत. कुस्ती खेळाशी विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया हे कुस्तीगीर प्रसिद्ध आहेत. अमन सेहरावत वगैरे हे सर्व बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न विचारतात. आणि ॲथलेटिक्स म्हणलं की सगळेच येतात. नीरज चोप्रा, हिमा दास वगैरे हे सर्व ॲथलेटिक्सशी संबंधित आहे. आता तुम्हाला मी प्रश्न विचारते, अविनाश साबळे ह्यांचा खेळाचा प्रकार कोणता आहे हे तुम्ही मला सांगा, कारण ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी मिझोराम राज्याची राजधानी कोणती आहे? बघा, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं की ईशान्येकडील जे राज्य आहेत त्यांच्या राजधान्या विचारल्या जातात आणि हे सुद्धा खूप सोपं होतं जर तुम्ही व्यवस्थित केलं असेल. तर मिझोरामची राजधानी कोणती आहे? आयझॉल. इम्फाळ ही कशाची? मणिपूरची राजधानी आहे. शिलाँग ही मेघालयाची राजधानी आहे आणि कोहिमा ही नागालँडची राजधानी आहे. आता तुम्ही मला अरुणाचल प्रदेश आणि आसामची राजधानी कोणकोणत्या आहेत ते तुम्ही सांगा. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. आता हा प्रश्न बघा, गडचिरोलीला विचारला होता आणि तेव्हाच मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की महाराष्ट्र राज्याची सीमा किती राज्यांना लागून आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? 6. गडचिरोलीतून ॲज इट इज क्वेश्चन घेतलेला आहे. आणि कोणकोणते 6 आहेत ते राज्य? तर बघा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा ह्या 6 राज्यांना आपल्या महाराष्ट्र राज्याची सीमा आहे. आणि एक केंद्रशासित प्रदेशाला आपल्या महाराष्ट्राची सीमा आहे. त्याचं नाव काय आहे? तर दादरा नगर हवेली, दमण आणि दीव. आता तुम्ही मला सांगा, महाराष्ट्राची सर्वात जास्त लांबीची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे आणि सर्वात कमी कोणत्या राज्याला आहे? नेक्स्ट प्रश्न बघूया. खालीलपैकी अभिनव भारत संस्थेचे संस्थापकांपैकी एक कोण होते? तर ह्याचं उत्तर बघा काय आहे? विनायक दामोदर सावरकर. बघा, मी जेव्हा तुम्हाला शिकवत होते तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की अभिनव भारत हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि बघा विचारला गेला. तर अभिनव भारत संस्थेचे संस्थापक कोण कोण आहेत? विनायक दामोदर सावरकर आहे आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर आहेत. यांनी 1904 मध्ये अभिनव भारत नावाची गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली आणि याच्या आधी त्यांनी 1899 मध्ये मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा पण खूप सिंपल क्वेश्चन आहे आणि मला वाटतं आज जे पेपर झाले त्या प्रत्येक जिल्ह्याला ह्याच्यावर प्रश्न होता. खालीलपैकी कोणती मोहीम भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाशी संबंधित आहे? आणि हे तर मी तुम्हाला खूप वेळा घोकून सांगितलेलं. काय उत्तर आहे ह्याचं? गगनयान. आणि ही इस्रोची महत्वाची मोहीम आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना कोणासाठी आहे? हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे आणि आज झालेल्या दुसऱ्या पण एका जिल्ह्याला ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? पारंपरिक कारागीर व हस्तकला कामगार. आणि ही योजना 2023 मध्ये सुरू झालेली आहे. मग तुम्ही मला मुद्रा योजना कशाशी संबंधित आहे हे सांगा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न बघा, BBC इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025 पुरस्कार कोणास प्राप्त झाला? हा सुद्धा सोपा प्रश्न होता आणि मी तुम्हाला नोट्समध्ये दिलं होतं. तर ह्याचं उत्तर काय आहे? स्मृती मानधना. स्मृती मानधना ही आपल्या महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की ती खूप जास्त चर्चेत आहे आणि त्याच्यामुळे तिच्यावर प्रश्न विचारायचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि बघा, डायरेक्ट प्रश्न विचारला. मनू भाकर ही काय आहे? तर ही शूटर आहे, म्हणजेच नेमबाज. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने मनू भाकर ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकणारी एकमेव महिला आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारतात युनिफाईड पेमेंट इंटरफेस कोण व्यवस्थापित करते? याचं पण उत्तर एकदम सोपं होतं. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे ह्याचं उत्तर आहे, NPCI. मग तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की NPCI ची स्थापना कधी झाली? तसेच RBIच्या रिलेटेड सुद्धा खूप डिटेलमध्ये प्रश्न विचारले ठाणे ग्रामीणला. तर ते पण मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगितलं होतं की RBIची स्थापना कोणाच्या कमिशनच्या शिफारसीनुसार झाली वगैरे, त्याचं नॅशनलायझेशन कधी झालं. हे सगळे जे मी सांगते ते खूप इम्पॉर्टंट आहे आणि जे मी बोलते ते प्रश्न येतातच. तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया हिचं 1955 मध्ये नॅशनलायझेशन झालं. तसेच सेबीवर कशा प्रकारे प्रश्न विचारला गेला होता? तर भांडवली बाजाराचे नियंत्रण करणारी प्रमुख संस्था कोणती? तर त्याचं उत्तर काय आहे? सेबी. मग तुम्ही मला सांगा, सेबीचे प्रमुख कोण आहेत? नेक्स्ट प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, टिहरी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर हे भगीरथी ह्या नदीवर बांधलेलं आहे आणि हे कुठं आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. हा प्रश्न थोडासा अवघड होता कारण हा PYQ मध्ये विचारला गेला नव्हता, त्याच्यामुळं बाकीच्या क्वेश्चनच्या कंपॅरिझन मध्ये थोडासा अवघड होता.
तसेच बघा तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर कोणते आहे? उजनी धरण आहे. आणि हे कोणत्या नदीवर आहे? तर भीमा नदीवर आहे. जर तुम्हाला पाणी साठवण क्षमतेनुसार जर विचारलं की सर्वात मोठं धरण कोणतं आहे, तर त्याचं उत्तर काय असेल? जायकवाडी. आणि जायकवाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी नदीवर आहे. तसेच यांचे जे जलाशय आहेत त्या जलाशयाचे नाव सुद्धा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोणास ओळखले जाते? ह्याचं उत्तर काय आहे? डॉक्टर विक्रम साराभाई. हा पण खूप सोपा प्रश्न होता, PYQ मधून घेतला होता, प्लस मी तुम्हाला एक्सप्लेन पण केला होता. होमी भाभा ह्यांना भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक असे म्हणतात. सतीश धवन. तसेच बघा, सतीश धवन स्पेस रिसर्च सेंटर कुठं आहे असा पण प्रश्न विचारला जातो. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. यांच्या पुस्तकांवर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? हा सुद्धा खूप सोपा प्रश्न होता. तर ह्याचं उत्तर काय आहे? श्री संजय मल्होत्रा हे सध्या RBIचे गव्हर्नर आहेत. आणि हे RBIचे 26वे गव्हर्नर आहेत. आता हा सोपा प्रश्न होता, जास्त काय एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळालेला नाही? तर अगोदर तुम्हाला माहिती पाहिजे की कोणाला मिळाला. तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर ह्या तिघांना मिळालेला आहे. आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार? जसप्रीत बुमराह ह्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये. मग तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारू शकतात की राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला खेळाडू कोण? तर त्यांचं नाव काय आहे? विश्वनाथन आनंद, बुद्धिबळपटू. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी ॲमेझॉनचे संस्थापक कोण आहेत? हा पण खूप सोपा प्रश्न होता. ह्याचं उत्तर काय आहे? जेफ बेझॉस. आता ह्यांच्या रिलेटेड ॲमेझॉन वगैरे सारखं न्यूजमध्ये असतंच, त्याच्यामुळे हे तर चुकायचे चान्सेसच नाहीत. एलॉन मस्क हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहेत? टेस्ला, स्पेसएक्स, एक्स म्हणजेच काय ट्विटर ह्याच्याशी संबंधित आहेत. बिल गेट्स हे कशाशी संबंधित होते? तर ह्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केली. आणि मार्क झुकेरबर्ग ह्यांनी फेसबुकची स्थापना केली, म्हणजे आत्ताची मेटा कंपनी. मग तुम्ही मला सांगा की गुगलचे संस्थापक कोण आहेत? बघा, कंपनी आणि त्यांचे CEO किंवा संस्थापक ह्यांच्यावर प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट बघूया, आता बघा परभणीला कशा प्रकारचे प्रश्न आले होते? एकदम सोपे प्रश्न होते, PYQ मधून आलेले होते आणि जे आपण घेतले होते त्याच्या बाहेर एकही प्रश्न नव्हता. चला तर मग आपण डायरेक्ट क्वेश्चन्सला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? राष्ट्रीय विज्ञान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सेम प्रश्न वरती विचारलेला पुन्हा एकदा विचारला आहे. ह्याचं उत्तर काय आहे? 28 फेब्रुवारी. सोपा प्रश्न होता. नेक्स्ट बघा, भारताचा शक्ती हा लष्करी सराव कोणत्या देशासोबत केला जातो? आणि ह्याचं उत्तर काय आहे? फ्रान्स. फ्रान्स सोबत आपण वरुण, गरुड आणि शक्ती हे लष्करी सराव करतो. हे मी तुम्हाला PYQ एक्सप्लेन करताना पण सांगितलेलं आणि नोट्समध्ये सुद्धा दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. फ्रान्स सोबत आपण हे सगळे युद्धशक्ती सराव करतो. नेक्स्ट बघूया, नेपाळ बरोबर आपण कोणता लष्करी सराव करतो? सूर्यकिरण. ब्रिटन सोबत अजय वॉरियर हा लष्करी सराव करतो. आणि श्रीलंका सोबत आपण मित्रशक्ती हा लष्करी सराव करतो. आता बघा, हे काय आहे? मित्रशक्ती आहे. इथं काय आहे? फक्त शक्ती आहे. इथं बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं किंवा झालं असेल, तर कन्फ्युजन होऊ देऊ नका. मित्र म्हणलं की आपल्या शेजारचा देश श्रीलंका असं लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता बघा, मागे काय विचारलेलं? कोणता हरित गृहवायू आहे? आणि इथं काय विचारलंय? कोणता हरित गृहवायू नाही? तेच सेम फिरून फिरून प्रश्न विचारतात. तर याचं उत्तर बऱ्याच जणांना ओझोन असं वाटत असेल, पण ह्याचं उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड. आता अगोदर आपण समजून घेऊया की हरित गृहवायू म्हणजे काय? म्हणजेच काय? ग्रीन हाऊस गॅस. ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट म्हणजेच काय? की जे वायू तापमान वाढीला मदत करतात ते झालं हरित गृहवायू. म्हणजेच काय? ते सूर्यातून जे उष्णता येते तर ते काय करतात? जमिनीपाशी ते शोषून ठेवतात, म्हणजे धरून ठेवतात. ती परत रिफ्लेक्ट करत नाही किंवा ते बाहेर उडून जाऊन देत नाही. तर ते तिथं शोषून धरल्यामुळं काय होतं? तिथलं तापमान काय होतं? वाढत राहतं. आणि म्हणून त्यांना ग्रीन हाऊस गॅस इफेक्ट असं म्हणतात. तर बघा, जो सल्फर डायऑक्साईड आहे हा काय करतो? तर हा सल्फेट एरोसोल रिलीज करतो वातावरणामध्ये. आणि यामुळे काय होतं की जे सूर्यकिरण आहेत ते परावर्तित होतात आणि जे तिथलं वातावरण असतं ते थंड राहण्यास मदत होते. पण बघा, सल्फर डायऑक्साईडमुळं काय होतं? तर ॲसिड रेन होतो. प्लस जे आपले श्वसनाचे विकार असतात ते सल्फर डायऑक्साईडमुळे होतात. तर हे एक लक्षात घ्या. हा बऱ्याच जणांचा प्रश्न चुकण्याची शक्यता आहे. बघा, चुकले असू शकतात. आता पुढचा प्रश्न बघा, गांधी सागर धरण खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाचा भाग आहे?
हा प्रश्न खूप सोपा आहे आणि जर थोडंसं तुम्ही मेंदू उघडा ठेवून व्यवस्थित अभ्यास केला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल. आठवतंय का मी प्रोजेक्ट चित्ताबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आणि तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की कुनो नॅशनल पार्कमधून गांधी सागर येथे चित्ते हलवण्यात आलेले आहेत. मग तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे की हे आपल्या महाराष्ट्रात नाही. मग एक लक्षात घ्या की महाराष्ट्राच्या बाहेर पण कुनो नॅशनल पार्क कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. मग मध्य प्रदेशमध्ये असणारे धरण कोणते असू शकतात? गांधी सागर हे सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहे. मग मध्य प्रदेशमध्ये चंबळ हा प्रकल्प आहे आणि हा मध्य प्रदेश आणि राजस्थानचा संयुक्त प्रकल्प आहे. तर अशा प्रकारे थोडंसं लॉजिक लावून तुम्ही सॉल्व्ह केलं असतं तर तुम्हाला लक्षात आलं असतं. दामोदर व्हॅली प्रकल्प हा स्वतंत्र भारतातील पहिला बहुउद्देशीय नदी प्रकल्प आहे. भाकरा नांगल प्रकल्प ह्याच्यावर प्रश्न विचारला आहे. हा सतलज नदीवरील देशातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. तर हा एक लक्षात ठेवा. आता तुम्ही मला सांगा भाकरा नांगल प्रकल्पाच्या जलाशयाला काय म्हटलं जातं? नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतातील सर्वात मोठा तरंगता आणि सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला आहे? हा सुद्धा प्रश्न आपण घेतला होता आणि तुम्हाला सांगितलेलं की जेव्हा पहिल्यांदा कुठली गोष्ट होते तेव्हा त्याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि ह्याचं उत्तर काय आहे? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर धरणावर भारतातील हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला गेला आहे. तर हे सर्व लक्षात ठेवा. तुम्हाला विचारू शकतात कोणती नदी, कोणतं धरण, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा रामागुंडम हा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. नेक्स्ट बघूया. परभणी जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्याची सीमा बीड जिल्ह्याला लागून नाही? आता हा जिल्हा विशेष आहे, त्याचा आता काही संबंध नाही, त्याच्यामुळे हा आपण नको घेऊया. नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणता कथासंग्रह बी रघुनाथ यांनी लिहिलेला नाही? तर हा थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे, कारण बघा आपल्याला अगोदर माहिती पाहिजे की त्यांचे लिहिलेले ग्रंथ कोणकोणते आहेत. तर ह्याचं उत्तर आहे प्रभावती. बी रघुनाथ ह्यांचं पूर्ण नाव काय आहे? भगवान रघुनाथ कुलकर्णी आणि हे मराठवाड्यातील प्रसिद्ध लेखक आहेत. म्हणून बघा परभणीला ह्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. साकी, छगल, आकाश हे तिन्ही त्यांचेच कथासंग्रह आहेत. म्हणून आपलं ऑड वन आउट कुठलं होतं? प्रभावती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्र राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा याचे कवी कोण? आता हा तर किती सोपा प्रश्न आहे. 2024 पासून ह्याच्यावर प्रश्न येत आहेत. ह्याचं उत्तर काय आहे? राजा बढे. आता ह्याच्या रिलेटेड जे पण इन्फॉर्मेशन आहे ते मी प्रत्येक वेळी खूप एक्सप्लेन केलेली आहे, त्याच्यामुळे आता काही सांगत नाही. कुसुमाग्रज ह्यांचं नाव काय आहे? विवा शिरवाडकर. ग. माडगुळकर यांना आधुनिक वाल्मिकी असं म्हटलं जातं, ठीक आहे. तर जे लेखक आहेत किंवा कवी आहेत त्यांची टोपण नावं सुद्धा लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी 19 वर्षाखालील पुरुष विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2026च्या स्पर्धेचे यजमान देश कोण होते? तर ह्याचं उत्तर काय आहे? झिम्बाब्वे आणि नामिबिया. आता हा प्रश्न सोपा होता आणि मुलांना तर खूप सोपा वाटला असेल, कारण मुलांना क्रिकेट आवडतं. पण अवघड कोणाला वाटलं असेल? मुलींना. कारण जनरली आपण काय करतो? फक्त कोणी जिंकला, कोणाविरुद्ध जिंकला हे आपण पाहतो. मी तुम्हाला सांगितलेलं कुठे झाला ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. तर बघा प्रश्न विचारला गेला झिम्बाब्वे आणि नामिबिया हे त्याचं उत्तर आहे. आता तुम्ही मला सांगा अंडर 19 वन डे वर्ल्ड कपचा कॅप्टन कोण होता? पुढचा प्रश्न बघूया. महान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मगाव कोणते? हा सुद्धा किती सोपा प्रश्न होता. ह्याचं उत्तर आहे असोदे. असोदे कुठं आहे? जळगाव येथे आहे. जळगाव परभणी हे जवळजवळच आहेत, त्याच्यामुळे त्याच्या रिलेटेड प्रश्न विचारले आहेत. त्यांच्या ज्या कविता आहेत वगैरे हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आता बघा हा जो प्रश्न आहे हा सुद्धा PYQचा आहे. तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला भेटला नाही, तर 2016च्या PYQ मधून हा प्रश्न घेतला होता आणि मी हा शूट पण केला होता. फक्त माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ रिलीज केला नाही. पण आता ह्याच्यासोबतच तो पण व्हिडिओ मी रिलीज करते. त्याच्यामध्ये जे ठाणे ग्रामीणला ज्या प्रकारे प्रश्न विचारले ते सगळे प्रश्न मी घेतले होते आणि ते सगळे 2016-17च्या क्वेश्चन पेपरमधून घेण्यात आलेले होते. तर बघा प्रश्न काय आहे? लोकसभेतील शून्य प्रहर कालावधी संदर्भात कोणते विधान असत्य आहे? आता अगोदर तुम्हाला सांगते की शून्य प्रहर कालावधी म्हणजे काय. तर बघा शून्य प्रहर म्हणजे लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लगेचच जो वेळ सुरू होतो त्याला शून्य प्रहर असे म्हणतात आणि शक्यतो दुपारची 12 वाजताची वेळ ही शून्य प्रहर अशी ओळखली जाते, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. आता बघा खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? लोकसभेच्या प्रक्रिया नियम पुस्तिकेत शून्य प्रहराचा उल्लेख आढळतो. तर हे काय आहे? चुकीचं आहे. लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या कोणत्याही प्रक्रिया पुस्तिकेमध्ये शून्य प्रहराचा उल्लेख नाही. म्हणून आपलं असत्य काय आहे? ऑप्शन क्रमांक 1. बाकी जे खालचे आहेत ते सगळे बरोबर आहेत.
नेक्स्ट बघूया, राज्यपाल ह्यांच्या कृतीबद्दल डॅश डॅश जबाबदार असतो. तर ह्याचं उत्तर काय आहे? फक्त ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतींना. ऑप्शन क्रमांक सी. भारतीय राज्यघटना संघ राज्यात्मक आहे वा एकात्मक आहे याविषयी घटना तज्ज्ञांमध्ये मतभेद असले तरी प्रत्यक्षात भारतीय राज्यघटनेत भारताचे वर्णन डॅश डॅश या शब्दात केले आहे. हा सुद्धा खूप सोपा प्रश्न होता. तर ह्याचं उत्तर आहे युनियन ऑफ स्टेट्स. बघा, एखाद्याने जर अभ्यास जरी केला नसेल तरी त्याला एक लक्षात येईल की, तर बघा, युनियन ऑफ स्टेट्स असं कुठं लिहिलेलं आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक ए हे बरोबर आहे. नेक्स्ट बघूया, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. बघा, ते भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते. नाही, ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्याच्यामुळे आपलं पहिलंच हे चुकीचं झालं. मग तुम्ही मला सांगा, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? मी सांगते कोण होते. राजेंद्र प्रसाद होते. कायमस्वरूपी अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते आणि सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. प्लस बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे सदस्य होते आणि त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि ते भारताच्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, जे की बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह असले तरी अधिकारदृष्ट्या ते श्रेष्ठ आहे. तर हे काय आहे? बरोबर आहे. मंत्रिमंडळ हे लोकसभेत जबाबदार असते. मंत्रिमंडळास पाय उतार करण्याचे अधिकार लोकसभेस आहे. हे सुद्धा बरोबर आहे. धनविधेयक आणि एकूणच आर्थिक बाबतीत लोकसभेचा शब्द हा अंतिम असतो. हे सुद्धा बरोबर आहे. मग राहिलं काय आपलं? ऑप्शन क्रमांक डी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक डी. बघा काय आहे, केवळ राष्ट्रपतीच लोकसभेच्या आर्थिक अधिकारांवर अंकुश ठेवू शकतात. तर हे चूक आहे. कारण बघा, भारताच्या संसदीय लोकशाहीत केवळ राष्ट्रपतीच असं अधिकार कोणा एकाकडे नाहीये. आर्थिक अधिकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोण आहे? कॅग आहे, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल यासारख्या संस्था आहेत, संसदेच्या विविध समित्या आहेत. तर त्यामुळे हे एकमेव लिहिलं ना राष्ट्रपतीच, त्याच्यामुळे हे काय झालं? चुकीचं झालं. नेक्स्ट बघूया, टिळक आगरकर यांनी खालीलपैकी कोणत्या संस्था एकत्रित स्थापन केल्या? तर ह्याचं उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. मग बघा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पहिले अध्यक्ष कोण होते? ह्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो. तर त्यांचं नाव काय आहे? शाहू महाराज. आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली? 1884 मध्ये. तसेच बघा, फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण? असा पण प्रश्न विचारला आहे. मग त्यांचं नाव काय आहे? वामन शिवराव आपटे. फर्ग्युसन कॉलेजची स्थापना कधी झाली? तर 1885 मध्ये. आणि न्यू इंग्लिशची स्थापना 1880 मध्ये झाली. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणी आझाद हिंद सेनेतील सैनिकांवर भरलेल्या खटल्यात आरोपी सैनिकांचे वकीलपत्र घेतले होते? आता हा प्रश्न त्यातल्या त्यात थोडासा अवघड आहे. ह्याचं उत्तर काय आहे? भुलाबाई देसाई. 1945 मध्ये काय झालं होतं की दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जे सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील जे अधिकारी होते त्यांच्यावर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा खटला भरवला होता. मग त्यावेळी सैनिकांच्या बचावासाठी भुलाबाई देसाई यांनी आरोपी सैनिकांचे वकीलपत्र त्यावेळी घेतले होते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? तर हा प्रश्न पण सोपा होता. पण बघा, बऱ्याच जणांचं समता म्हणलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांना वाटलं असेल आणि त्यांनी त्याला टिक केलं असेल. पण मानवी समता हे मासिक कोणी चालू केलं होतं? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. बघा, तुम्हाला सांगितलं होतं की ह्यांच्यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक्झामिनरचे फेवरेट आहेत. बाळशास्त्री जांभेकर ह्यांच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलंय. ह्या महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती आहे. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणते पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालवित नव्हते? तर हे एकदम सोपा प्रश्न आहे. हरिजन हे वृत्तपत्र महात्मा गांधीजी यांनी सुरू केले होते. आणि हा प्रश्न जसाच्या तसा PYQ मधून उचललेला आहे. त्यांनी ऑप्शन चेंज करायचे सुद्धा कष्ट घेतलेले नाहीयेत. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूकनायक, समता, प्रबुद्ध भारत, तसेच जनता, बहिष्कृत भारत हे सर्व. पुढचा प्रश्न बघा, जोगचा धबधबा किंवा गिर सप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? कर्नाटक. आणि हा धबधबा कोणत्या नदीवर आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय असेल? शरावती नदी. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उंच धबधबा कोणता आहे? तर तो आहे ठोसेघर. आणि ठोसेघर कुठं आहे? साताऱ्यामध्ये.
मग धुवाधार धबधबा हा कोणत्या नदीवर आहे असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. तर त्याचं उत्तर काय आहे? नर्मदा नदीवर. आणि कुठे? मध्य प्रदेशमध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या दोन नद्यांनी मिळून पश्चिम बंगाल व बांगलादेशात पसरलेल्या सुंदरवन या जगातील सर्वात मोठ्या त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केली आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? गंगा आणि ब्रह्मपुत्रा. या दोन खूप मोठ्या नद्या आहेत आणि त्या बंगालच्या उपसागराला मिळायच्या अगोदर त्यांनी सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे. तर हे लक्षात ठेवा. गंगा आणि यमुनेचा संगम कुठे होतो? तर प्रयागराज येथे होतो. आता बऱ्याच जणांना ह्या प्रश्नामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं असेल, पण ठीक आहे, म्हणजे असे थोडेफार प्रश्न असतात जे थोडे अवघड येतात. नेक्स्ट बघूया. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? हा सुद्धा सोपा प्रश्न आहे, तुमच्या भागातील आहे, त्याच्यामुळं हा तुम्हाला जमलाच असेल सर्वांना. ह्याचं उत्तर काय आहे? सातपुडा. चिखलदरा हे कुठं आहे? अमरावतीमध्ये आहे. आणि पंचमढी हे कुठं आहे? मध्य प्रदेशातील हिल स्टेशन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, लुटीचा सिद्धांत दादाभाई नौरोजींनी मांडला. त्यामुळे दादाभाई नौरोजींना 1.5 वर्ष कारावास भोगावा लागला. आता आपल्याला काय शोधायचं आहे? कोणतं विधान बरोबर आहे किंवा चुकीचं आहे? तर बघा, पहिलं विधान हे बरोबर आहे आणि दुसरं विधान हे चुकीचं आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार? तर पहिले विधान बरोबर, दुसरे विधान चुकीचे. दुसरं विधान का चुकीचं आहे? कारण या सिद्धांतासाठी त्यांना कारावास झाला नव्हता. पुढचा प्रश्न बघा, एकदम सोपा आहे आणि PYQ मधून घेतलेला आहे. आपण सुद्धा घेतला होता. खालीलपैकी सर्वात उत्तम विद्युत वाहक कोणता? तर ह्याचं उत्तर काय आहे? चांदी. बघा, ज्यांनी आपले 60 डेजचे व्हिडिओ केलेले आहेत, PYQ केलेले आहेत, तर त्यांना हा प्रश्न खूप सोपा वाटला असेल. काही जणांना वाटलं असेल ज्यांचा अभ्यास नाही, तांबे वापरलं जाऊ शकतं, कारण आता आपल्या वायरींमध्ये तांबेच असतं. पण बघा, चांदी ही उत्तम विद्युत वाहक आहे, पण ती महाग असल्यामुळे ती वापरत नाहीत. नेक्स्ट बघूया. डॅश डॅश या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून BCGची लस टोचली जाते. हा सुद्धा PYQ मधून घेतलेला प्रश्न आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? TB, ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग. बघा, इथं असा प्रश्न विचारलाय आणि पुण्याला कसा प्रश्न विचारलेला की क्षयरोगासाठी कोणती लस टोचली जाते? तर त्याचं उत्तर काय होतं? BCG लस. अशा प्रकारे फिरून फिरून तेच प्रश्न विचारतात. म्हणून मी म्हणलेलं तुम्हाला 15 तारखेला 22 तारखेला झालेले पेपर सुद्धा व्यवस्थित करा. कॉलरा हा दूषित पाण्यातून पसरतो. मलेरिया हा ॲनाफिलिस या मॉस्किटो पासून म्हणजे या डासाच्या मादीमार्फत पसरतो आणि कॅन्सर हा पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणता रोग हा विषाणूंपासून होत नाही किंवा नाहीत? तर बघा, विषाणूमुळे कोणते रोग होतात? देवी म्हणजेच काय की स्मॉलपॉक्स, जे आपल्याला कांजण्या येतात ते. इन्फ्लुएन्झा म्हणजेच काय? फ्लू, ताप, हे सुद्धा विषाणूंमार्फत होतात. आणि कावीळ हे विषाणूंमार्फत होतात. मग आपल्याला विचारलं काय आहे की कोणते रोग हे विषाणूंपासून होत नाहीत? मग राहिलं काय? 3, 4 आणि 6 म्हणजे ऑप्शन क्रमांक B हे आपलं उत्तर आलं. तर बघा, क्षयरोग हा कशापासून होतो? तर मायकोबॅक्टम ट्युबरक्युलोसिस पासून होतो. हा काय आहे? जीवाणू आहे. मलेरिया कशापासून होतो? तर आदिजीवमुळे होतो. आदिजीव म्हणजेच काय? प्रोटोझोआ. आणि हिमोफिलिया हा एक अनुवंशिक आजार आहे. ह्याच्यामध्ये रक्त गोठत नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा सुद्धा प्रश्न किती सोपा आहे, PYQ मधून ॲज इट इज घेतलेला आहे. क्युसेक हे डॅश डॅश मोजण्याचे साधन आहे. PYQ मध्ये काय होतं? 1 क्युसेक म्हणजे किती लिटर पाणी, असं विचारलेला प्रश्न. तर बघा, क्युसेक हे काय मोजतं? ऑब्व्हियसली पाण्याचा प्रवाह मोजतो. बघा, जेव्हा धरणातून नदीतून पाण्याचा विसर्ग वाढवला जातो तेव्हा इतकं क्युसेक पाणी आहे, इतकं क्युसेकनी प्रवाह वाढवला वगैरे असं आपण न्यूजमध्ये वाचतो. उष्णता मोजण्याचे एकक कोणते आहे? कॅलरी किंवा जूल. हवेचा दाब मोजण्याचे एकक बार किंवा पास्कल. आणि विजेचा दाब मोजण्याचे एकक काय आहे? व्होल्टेज म्हणजेच व्होल्ट. ठीक आहे. सोपं होतं. मी तुम्हाला सांगितलेलं की हा प्रश्न येणार म्हणून, अशा टाईपचे प्रश्न येणार. त्यामुळे आता येणाऱ्या एक्झामसाठी सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट बघूया. असहकार चळवळ चालू करण्याची अधिकृत घोषणा काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात केली? आणि ह्याचं उत्तर आहे नागपूर अधिवेशन. नागपूर अधिवेशन कधी झालं होतं? 1920 मध्ये. पुढे बघा, लखनौ अधिवेशन. लखनौ अधिवेशन हे कधी झालं होतं? 1916 मध्ये झालं होतं. आणि या अधिवेशनात जहाल आणि मवाळ गट पुन्हा एकत्र आले होते. तसेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग ह्यांच्यामध्ये लखनौ करार झाला होता. तर तुम्हाला जर प्रश्न विचारला की काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये लखनौ करार हा कधी झाला, तर कधी झाला? 1916 मध्ये झाला. खूप एक जो शब्द आहे इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक शब्दापासून प्रश्न बनतो. नेक्स्ट बघूया.
ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हटले जाते? आता हा पण खूप सोपा प्रश्न आहे. आपल्याला फक्त काय माहितीये? मराठीत माहितीये, भारताचे पितामह. पण तुम्हाला इंग्लिशमध्ये माहित आहे का? त्यालाच ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असे म्हणतात. तर ह्याचं उत्तर काय आहे? दादाभाई नौरोजी. अगोदर पण यांच्यावर प्रश्न विचारला आहे, लुटीचा सिद्धांत, आणि पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहेत. फिरोजशाह मेहता यांना मुंबईचे सिंह म्हणतात. बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य ही पदवी दिली गेली होती, आणि गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते. आता हा प्रश्न बघा, हॉर्मोसची सामुद्रधुनी पर्शियन आखाताला कशाशी जोडते? 15-22 ह्या तारखेला जे पेपर झाले त्याच्यामध्ये पण हा प्रश्न होता. आज जे पेपर झाले त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला हा प्रश्न होता, आणि येणाऱ्या जिल्ह्यांना सुद्धा ह्याच्यावर प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार. इम्पॉर्टंट आहे. तर बघा, हॉर्मोसची सामुद्रधुनी ही पर्शियन आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. हे मी घेतलं होतं, प्लस तुम्हाला डिटेलमध्ये सुद्धा सांगितलं होतं. आता मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ह्याचं उत्तर काय आहे? तापी. तापी ही गोदावरीची उपनदी नाहीये, ती एक स्वतंत्र पश्चिम वाहिनी नदी आहे, जी अरबी समुद्राला जाऊन मिळते. आणि गोदावरीला आपल्या महाराष्ट्राची दक्षिण गंगा असेही म्हणतात. नेक्स्ट बघूया, पॅरिस ॲग्रीमेंट 2015 कशासाठी आहे? तर हे हवामान बदलसाठी आहे. इम्पॉर्टंट आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्हाला आठवतंय का? ह्याच्यातूनच आपलं इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना झाली, आणि त्याचं हेडक्वार्टर कुठं आहे? गुरुग्राममध्ये आहे. हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं की काय झालं होतं, 1.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वगैरे, हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ISA ची स्थापना कोणी केली? आपल्या इंडियाने आणि फ्रान्सने मिळून केली. ठीक आहे, तर हा पण प्रश्न सोपा होता. आता तुम्ही मला सांगा, क्योटो प्रोटोकॉल हा कशाशी संबंधित आहे? पुढचा प्रश्न बघा, हा सुद्धा सोपा आहे. शुभांशु शुक्ला या अंतराळवीराने कोणत्या अंतराळयानात प्रवास केला होता? त्याचे नाव काय? तर त्याचे नाव आहे ॲक्सिओम किंवा ॲक्झिओम असेही म्हणतात. शुभांशु शुक्ला यांची गगनयान मोहिमेसाठी निवड झालेली आहे, आणि त्यांच्यावर प्रश्न विचारले जाणार असं पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर बघा, सोयूज हे रशियाचे अंतराळयान आहे. अपोलो मिशन माहिती आहे ना? हा नासाचा चंद्रावर मानव पाठवायचा कार्यक्रम आहे. नेक्स्ट बघूया, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने कधी दिला? सोपा प्रश्न आहे. 2024ला दिला. म्हणूनच 2024च्या प्रत्येक पेपरमध्ये त्याच्यावर प्रश्न होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा प्रश्न तर खूप सोपा आहे. बघा, ह्याच्या अगोदर जे पेपर झालेत म्हणजे 15ला आणि 22ला, तिथं विचारलं की AI समिट कुठं झाली, आणि आता तसं न विचारता काय विचारलं आहे? भारत मंडपम कुठे आहे? तर हे कुठं आहे? दिल्लीला आहे, आणि इथंच AI समिट झाली होती. तसेच G20 शिखर परिषद सुद्धा भारत मंडपम येथेच झाली होती. त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न विचारायचे चान्सेस होतेच. इम्पॉर्टंट प्रश्न होता. नेक्स्ट बघूया, डिमोना हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर हे इस्रायलमध्ये आहे. आता हा प्रश्न का विचारला? कारण बघा, इस्रायलमधील डिमोना हे एक शहर आहे, आणि हे अत्यंत गुप्त अणुऊर्जा प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. बघा, हा प्रश्न का घेतला आहे? कारण इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये वॉर सुरू आहे. म्हणून इराणने काय केलं होतं की हे जे डिमोना आहे इथल्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला होता, म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे. तसं बघायला गेलं तर थोडासा अवघड प्रश्न आहे, पण ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलेलं की ज्या ठिकाणी वॉर सुरू आहे त्यांच्या राजधान्या वगैरे ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्यावर प्रश्न विचारले जाणार, आणि बघा विचारला. नेक्स्ट प्रश्न बघूया, पाईप नॅचरल गॅस खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य आहेत? तर बघूया, हा हवेपेक्षा जड आहे. नाही. यात प्रामुख्याने प्रोपेन व ब्युटेन गॅस आढळतो. हे सुद्धा काय आहे? चूक आहे. हे स्वयंपाकासाठी अधिक सुरक्षित इंधन आहे. हे बरोबर आहे. आणि हा भूमिगत पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपलं बरोबर काय येणार? 3 आणि 4. आता बघा, आता मी तुम्हाला LPG, CNG आणि PNG ह्यांच्यामधला फरक सांगते. LPGचा फुल फॉर्म काय आहे? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने कोणते वायू असतात? प्रोपेन आणि ब्युटेन. जेव्हा आपल्या घरगुती सिलेंडरमधून गॅस बाहेर येतो म्हणजे लीक होतो, तेव्हा आपल्याला वास येतो. मग तो वास का येतो? कारण त्याच्यामध्ये इथिल मर्कप्टन हे ऍड केलेलं असतं, आणि त्याच्यामुळं आपल्याला कळतं की गॅस लीक होतोय. ठीक आहे, ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला LPG गॅस कसा मिळतो? बघा, क्रूड ऑइल हे काय केलं जातं? रिफायनरीमध्ये हीट केलं जातं, त्यालाच फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असे म्हणतात. आणि ह्याच्यातून काय होतं की वरच्या थरात प्रोपेन आणि ब्युटेन हे गॅस जमा होतात, आणि तेच आपण LPG मध्ये वापरतो, म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणून वापरतो, आणि हे आपण घरगुती सिलेंडरमध्ये वापरतो. CNG म्हणजेच काय? कॉम्प्रेस नॅचरल गॅस.
हे कसं बनवलं जातं? तर बघा कॉम्प्रेस नॅचरल गॅसचे काय असतात, असे साठे असतात, त्यातून गॅस हा काढला जातो आणि त्याच्यानंतर त्याचं प्युरिफिकेशन केलं जातं. मग प्युरिफिकेशनमध्ये काय होतं, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड हे वेगळे केले जातात आणि मग शेवटी काय राहतं, तर नॅचरल गॅस राहतो. मग तो नॅचरल गॅस हा 200 ते 250 या बार प्रेशरला कॉम्प्रेस केला जातो आणि तोच गॅस आपण CNG ह्या स्वरूपात वापरतो. म्हणजेच काय, कॉम्प्रेस नॅचरल गॅस. आणि हा आपण कशामध्ये वापरतो, तर ज्या आपल्या गाड्या वगैरे असतात CNGच्या, तर त्याच्यामध्ये ह्याचा उपयोग होतो. आणि शेवटचा आहे PNG. तर मी तुम्हाला सांगते PNG म्हणजे काय. PNGचा फुल फॉर्म काय आहे, पाईप नॅचरल गॅस. हे सुद्धा प्युरिफाईड नॅचरल गॅस असतं, पण इथे सिलेंडर वगैरे ह्याचा काही संबंध येत नाही. ही पाईपद्वारे आपल्या घरगुती वापरासाठी आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते. ठीक आहे. तर ह्या सगळ्यांमधला तुम्हाला फरक लक्षात आला का? कसा जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला ह्याच्यावर उत्तर देता आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. श्रीलंकेने हंबनटोटा बंदर कोणत्या देशाला 99 वर्षाच्या करारावर दिले आहे? आता हा 2 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे, पण इम्पॉर्टंट आहे. बघा, ह्याचं उत्तर आहे चीन. आता चीनने काय केलं, श्रीलंकेला खूप सारं लोन दिलं आणि श्रीलंकेला ते लोन चुकवता आलं नाही, म्हणून त्याच्यामुळे श्रीलंकेने त्यांचं जे हंबनटोटा बंदर आहे ते चीनला 99 वर्षाच्या करारावर दिलं आहे. आता बघा, तुमचा जास्त अभ्यास नसेल तर तुम्हाला हा प्रश्न येणार नाही, पण असे 2-3 तरी प्रश्न असतात की जे थोडेसे अवघड असतात. तसंच बघा, आणखी एक बंदर आहे, ते म्हणजे ग्वादर बंदर. हे कुठं आहे, तर हे पाकिस्तानमध्ये आहे आणि हे देखील चीनच विकसित करत आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि भारताने म्हणजे आपणच इराणमध्ये कोणतं पोर्ट विकसित केलेलं आहे, तर त्याचं नाव आहे चाबार पोर्ट. ठीक आहे. कसा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला आला पाहिजे. नेक्स्ट बघूया. 2025 सालचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी मिळवला? हा सुद्धा सोपा होता आणि आपण घेतला होता. तर हा पुरस्कार कन्नड लेखिका बानू मुश्ताक यांना मिळालेला आहे. आणि कशासाठी, तर हार्ट लॅम्प या लघुकथा संग्रहाला मिळालेला आहे. ज्यांनी माझे लेक्चर केले आहे त्यांना यातला एकही प्रश्न अवघड गेला नसेल. असे 2-3 प्रश्न आहेत जे थोडेसे डिफिकल्ट वाटतात किंवा थोडेसे जुने असतात, तर ते सगळ्यांनाच अवघड जातात. आता आपलं ठाणे शहर सुरू होतंय. बघा, ठाणे शहरला सुद्धा सोपे प्रश्न विचारलेले जवळपास 39 प्रश्न विचारलेले आहेत, पण ते 39 प्रश्न सुद्धा असे लगेच सॉल्व्ह होतील असे होते, सोपे होते. तर आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. जे आपण घेतले होते तेच रिपीट झालेले आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण? तर कोण आहेत? देवेंद्र फडणवीस. आणि देशाचे गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं काही गोष्टच नव्हती, एकदम साधा सोपा सरळ प्रश्न आहे. अमित शहा हे केंद्रीय सहकार मंत्री सुद्धा आहेत. पुढचा प्रश्न बघा, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता खालीलपैकी कोण आहे? तर त्यांचं नाव आहे हर्षवर्धन सदगीर. ह्यांनी कोणाला हरवलं? महेंद्र गायकवाड यांना हरवलं. आता बघा, हा तर सोपा प्रश्न होता, कारण आताच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. कुठं झाली? वाघोली, पुणे येथे झाली. आणि बरेचसे हे चर्चेत राहिल्यामुळं तुम्हाला हा प्रश्न खूप सोपा वाटला असेल. नेक्स्ट बघूया. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? याचं उत्तर काय आहे? केरळ. हा सुद्धा PYQ मधून घेतला आहे. तसेच केरळ या राज्याला स्वतःची इंटरनेट सेवा असणारे ते पहिले राज्य आहे आणि जे पहिले गोष्टी असतात त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट बघूया. अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा पालघर जिल्ह्यात आहे. आता हा सोपा प्रश्न होता, पण बरेच जण रायगड आणि पालघर ह्याच्यामध्ये थोडेसे कन्फ्यूज झालेले असतील. अर्नाळा हा सागरी किल्ला कुठे आहे? तर वसई येथे अरबी समुद्रात आहे. सागरी किल्ला म्हणजेच काय? जलदुर्ग. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? आता हे तर खूप सोपा प्रश्न होता. ह्याचं उत्तर काय आहे? शेकरू. भीमाशंकर येथे आढळतं. पुढचा प्रश्न बघूया. बर्डोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? तर ह्याचं उत्तर काय आहे? सरदार वल्लभभाई पटेल. आता हा प्रश्न मीरा भाईंदरला विचारला होता आणि तिथून ॲज इट इज हा प्रश्न घेतलेला आहे. बघा, 1928 मध्ये गुजरातमध्ये बर्डोली येथे शेतकऱ्यांवर जो कर लादला होता त्याच्या विरोधात सरदार वल्लभभाई पटेल यांनी लढा दिला. तर अशा प्रकारे तुम्हाला विचारू शकतात की बर्डोली हे कुठं आहे? तर ते कुठं आहे? गुजरातमध्ये. आणि याच सत्याग्रहाच्या यशानंतर बर्डोलीच्या महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली. तुम्हाला विचारू शकतात की कोणत्या सत्याग्रहाच्या यशानंतर तिथल्या महिलांनी वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी दिली? तर त्याचं उत्तर काय असेल? बर्डोलीच्या सत्याग्रहानंतर. आणि तो कुठे झाला? गुजरातला. पुढचा प्रश्न बघूया. आता हा सुद्धा खूप सोपा प्रश्न होता. बघा, पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र कोणत्या नदीचे आहे? आणि ह्याचं उत्तर आहे गोदावरी. प्रथम क्रमांकावर कोण आहे? गंगा आहे आणि द्वितीय क्रमांकावर आहे गोदावरी. गोदावरी ही आपल्या महाराष्ट्राची सर्वात मोठी, सर्वात लांब नदी आहे.
ठीक आहे. तर हे तुम्हाला सांगितलंच होतं जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करत होते नदी प्रणाली वगैरे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नेक्स्ट बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद यांची चुकीची जोडी ओळखा. आता हा तर इतका सोपा प्रश्न आहे. प्लस हा पुण्याच्या PYQ मधून घेतलेला आहे. ॲज इट इज घेतलेला आहे. ऑप्शन सुद्धा चेंज केलेले नाही. तर बघा, चुकीची जोडी कोणती आहे? तर निराजी सावजी सुमंत. निराजी सावजी हे न्यायाधीश होते आणि हा पण तुम्हाला सेम प्रश्न मी एक्सप्लेन केला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळावर एक तरी प्रश्न विचारला जातो. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा प्रश्न किती सोपा आहे. भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हॉइसरॉय त्याचे नाव काय? तर ह्यांचं नाव काय होतं? लॉर्ड कॅनिंग. आणि बघा, वरच्या पेपरला विचारलेलं की स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता आणि इथं विचारलंय की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता. बघा, सेम टॉपिक. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीची जी सत्ता होती ती संपुष्टात आणली आणि मग ती सत्ता थेट ब्रिटिशांकडे गेली, म्हणजेच ब्रिटनच्या राणीकडे गेली. मग त्यांनी काय केलं, त्यावेळेस जे गव्हर्नर जनरल हे ईस्ट इंडिया कंपनीचं जे पद होतं त्याचं नाव बदलून व्हॉइसरॉय असं नाव केलं. आता व्हॉइसरॉय म्हणजेच काय की राणीचा प्रतिनिधी. ठीक आहे. मग त्यावेळी लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हॉइसरॉय ठरला. नेक्स्ट बघूया. काँग्रेसने 1848 साली भाषावर प्रांत रचनेकरता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी कोण त्याचे सदस्य नव्हते? आता हा सुद्धा डायरेक्ट PYQ मधून घेतलेला प्रश्न आहे आणि तुम्हाला मी सांगितलं पण होतं कसं लक्षात ठेवायचं. J म्हणजे जवाहरलाल नेहरू, V म्हणजे वल्लभभाई पटेल, P म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. मग राहिलं कोण? SM जोशी. हे अभ्यास नसणाऱ्याला पण आला असेल. JVP समिती म्हणजे हे आणि त्याच्यामध्ये कोण नाही मग SM जोशी. हा सुद्धा ॲज इट इज घेतलेला आहे. ह्याच्यातले ऑप्शन पण चेंज केलेले नाहीत. नेक्स्ट बघूया. सजीवांना मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी या 4 सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण? तर त्यांचं नाव आहे कोपलँड. आता हा मीरा भाईंदरच्या PYQ मधून घेतलेला प्रश्न आहे. आपण जी पद्धत अभ्यासतो ना ती व्हिटाकर ह्यांची पंचसृष्टी पद्धत अभ्यासतो. पंचसृष्टी म्हणजेच काय? मोनेरा, प्रोटेस्टा, वनस्पती आणि प्राणी आणि त्यांनी आणखी एक ऍड केलेलं आहे ते म्हणजे कवक, म्हणजेच काय? फंगी. तर ही 5वी सृष्टी जोडली गेलेली आहे. कसा जरी प्रश्न विचारला तरी तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. आणि कार्ल लिनस यांना वर्गीकरणाचे जनक असे म्हटले जातात. त्यांनी द्विसृष्टी ही पद्धत मांडली. द्वि म्हणजेच काय? वनस्पती आणि प्राणी. हेकेल यांनी त्रिसृष्टी पद्धत मांडली. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे डॅश डॅश उंचीपर्यंत वातावरण आहे. तर बघा, 30 ते 40 किलोमीटर उंचीपर्यंत वातावरण असतं. मग मला असं वाटतं की ह्याचं उत्तर 35 किलोमीटर असेल. आन्सर की मध्ये बघूया काय उत्तर येते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अणु ऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी कोणती? आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा PYQ मधून थेट घेतलेला आहे. तर ह्याचं उत्तर काय आहे? अप्सरा. आणि ही फक्त भारताचीच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली अणुभट्टी आहे. आणि ही कुठे सुरू झाली? तर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, बार्क, मुंबई येथे. मुंबई किंवा तुर्भे म्हणा. कामिनी ही तमिळनाडू येथील अणुभट्टी आहे. आणि युरेनियम 233 हे इंधन म्हणून वापरणारी जगातली पहिली अणुभट्टी आहे. ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. आणि ध्रुव ही भारतातील सर्वात मोठी संशोधन अणुभट्टी आहे आणि ही सुद्धा बार्कमध्येच आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणता भूकंप लहरी अतिशय विनाशकारी असतात? तर ह्याचं उत्तर आहे भूपृष्ठ लहरी. बघा, या लहरी सर्वात शेवटी भूपृष्ठावर पोहोचतात, पण त्या पृथ्वीवरील जे पण म्हणजे इमारती असतात, रस्ते खचतात, इमारती पडतात, त्यामुळे सगळ्यात जास्त विनाश कशामुळे होतो? भूपृष्ठ भूकंपामुळे. प्राथमिक लहरी म्हणजे काय की या सर्वात वेगवान लहरी असतात आणि या भूकंप मापक यंत्रणावर सर्वात आधी नोंदवल्या जातात. तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की भूकंप मापक यंत्रणावर सर्वात आधी नोंदवल्या जाणाऱ्या लहरी कोणत्या? आणि ऑप्शनमध्ये हे असेल तर ह्याचं उत्तर काय असेल? प्राथमिक. तसेच त्या घन, द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. आणि दुय्यम लहरी म्हणजेच काय की या लहरी फक्त घन माध्यमातून प्रवास करतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता हा प्रश्न पण खूप सोपा होता. बघा, हा सुद्धा मी तुम्हाला सांगितला होता. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील दिनांक व वारांची सुरुवात आणि शेवटही कोणत्या रेखावृत्तावर होते? तर ह्याचं उत्तर काय आहे? 180 डिग्री. ठीक आहे. हे पण मी तुम्हाला सांगितलेलं. PYQ मध्ये पण हा घेतलेला आहे प्रश्न आणि तेव्हा सुद्धा तुम्हाला विथ आकृती एक्सप्लेन केला होता. 180 डिग्री रेखावृत्ताला आणखी काय म्हटलं जातं? आंतरराष्ट्रीय वार रेषा. ही रेषा ओलांडली की वार आणि तारीख दोन्हीही बदलते.
आणि ही कुठून जाते तर पॅसिफिक प्रशांत महासागरातून जाते. ठीक आहे. ह्या सगळ्यांवर प्रश्न बनतात, ह्या सगळ्यांवर प्रश्न विचारले गेले आहेत. 0 डिग्री रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे आणि हे कुठं आहे तर लंडनमधील ग्रेनिच येथे हे 0 डिग्री रेखावृत्त पास होते. ठीक आहे. पण ह्याच्यावर जगाची वेळ ठरवली जात नाही. नेक्स्ट बघूया, वातावरणात असणारे कार्बनचे प्रमाण कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपात डॅश डॅश इतके असते. तर ह्याचं उत्तर काय आहे 0.03%. आता वाढत्या प्रदूषणामुळे सध्या ह्याचं प्रमाण 0.04% झालेलं आहे. पण आपल्या पुस्तकात किंवा जो आपला जुना संदर्भ आहे त्याच्यात हेच उत्तर आहे, त्याच्यामुळे हेच द्या. ठीक आहे. नायट्रोजनचं प्रमाण किती आहे 78%, ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे 21% आणि आर्गॉनचं प्रमाण किती आहे 0.9%. हे वातावरणातील प्रमुख वायू आहेत. नेक्स्ट बघूया, आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा PYQ मधून डायरेक्ट घेतलेला आहे. तर बघा, मेंदूचा कोणता भाग हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, श्वासोच्छ्वास या क्रियांचे नियंत्रण करतो आणि ह्याचं उत्तर काय आहे मस्तिष्क पुच्छ म्हणजेच मेड्युला ऑब्लॉंगटा. तुम्हाला आठवलं ही आकृती मी तुम्हाला काढून पण दाखवली होती, आपल्या मेंदूच्या खाली असतो हे. आणि हे कशाला कंट्रोल करतो तर ज्या क्रियांचं जे कंट्रोल आहे ते आपल्या हातात नाही. जसं की हृदयाचं धडधडणं आपल्या हातात आहे का, रक्तप्रवाह रोखणं आपल्या हातात आहे का, नाही. अशा सगळ्या क्रियांना नियंत्रित करायचं काम कोण करतं मस्तिष्क पुच्छ. ठीक आहे. प्रमस्तिष्क काय करतं, हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे आणि विचार करणे, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता हे सर्व इथून नियंत्रित होतं. मग तुमचं प्रमस्तिष्क किती स्ट्रॉंग असलं पाहिजे. नेक्स्ट अणुमस्तिष्क हा लहान मेंदू आहे आणि चालताना शरीराचा तोल सांभाळणे वगैरे हे ह्याचं मुख्य काम आहे. ठीक आहे. बघा, बऱ्याच वेळा म्हणतात छोट्या मेंदूवर पडलाय तो, ते अशामुळे. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार असे कोणास म्हणतात. हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे, PYQ मधून घेतला आहे आणि ह्यांची स्टोरी सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती. तर ह्याचं उत्तर काय आहे संत नामदेव. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, निवडणूक आयुक्तांची नेमणूक डॅश डॅश करतात. तर कोण करतात, राष्ट्रपती करतात. आणि राज्यघटनेच्या कलम 324 नुसार भारताचा निवडणूक आयोग स्थापन केला जातो. ठीक आहे. आता जो 22 तारखेला पुण्याचा पेपर झाला त्याच्यामध्ये मी आणखी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, ते सुद्धा बघा. नेक्स्ट बघा, हा तर प्रश्न मी तुम्हाला किती छान प्रकारे समजून सांगितलेला की माझे पण कन्सेप्ट क्लिअर झाले होते. बघा, इंग्लंडमधील ग्रीनिच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल. आपली जी स्थानिक वेळ आहे ती इंग्लंडमधील ग्रीनिच पेक्षा किती तासाने पुढे आहे, 5.5 तासाने. कोणत्या रेखावृत्तावर आपल्या भारताचं टाइमलाईन ठरवली जाते तर ते आहे 82.5 डिग्री रेखावृत्त. हे अलाहाबाद मधून जातं, म्हणजेच काय आत्ताचं प्रयागराज मधून जातं. तर बघा, 5.5 तास पुढे म्हणजे जर तिकडे 5 वाजले असतील तर 5.5 तास पुढे म्हणजे आत्ता आपल्याकडे किती वाजले असतील 10:30, रात्रीचे 10:30. हे माझं उत्तर आलं. सोपं होतं आणि मी तुम्हाला सांगितलेलं पण. नेक्स्ट बघूया, ज्यांनी माझे व्हिडिओज केले आहेत, ज्यांनी माझे लेक्चर केले आहेत ना, त्यांना काहीच अवघड जाणार नाही. नेक्स्ट बघूया, वयोगटातील लोकांचा समावेश कार्यक्षम लोकसंख्येत होतो. तर ह्याचं उत्तर आहे 15 ते 59. या वयोगटातील लोकांना काय म्हटलं जातं, उत्पादक किंवा कार्यक्षम. आता ह्याचं उत्तर थोडंसं आन्सर की मधून कन्फर्म करा, पण माझा जेवढा अभ्यास आहे त्याचं हेच उत्तर आहे. हे ऑप्शन्स बघा ना किती एकदम जवळ दिलेत, म्हणजे एखादं फुल कन्फ्यूज होऊ शकतं. नेक्स्ट बघूया, किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे डॅश डॅश होय. तर ह्याचं उत्तर काय आहे भूखंड मंच. आता तुम्हाला हा प्रश्न वाचल्या मी जे तुम्हाला 4 आकृत्या काढून दाखवलेल्या जेव्हा 60 डेजचे व्हिडिओ तुम्हाला शिकवत होते तेव्हा, तर तुम्हाला तेच आठवलं पाहिजे. आणि हा प्रश्न सुद्धा PYQ मधून घेतलेला आहे, प्लस मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केला होता. तर आता मी काय तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया, जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक महासागरातील डॅश डॅश गर्ता आहे. मारियाना. हा पण सोपा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा आपण भूगोलामध्ये पण शिकलो आहोत. आणि आता जो पुण्याचा पेपर झाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला मारियाना ट्रेंच हे शिकवलं होतं, डिटेलमध्ये सांगितलं होतं. तर ते सुद्धा एक बघा, म्हणजे मला तर वाटतं पुण्याचे बरेचसे प्रश्न हे रिपीट झालेले आहेत. आणि सुंद्रा ही काय आहे तर ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्ता आहे. पुढचा प्रश्न बघा, हा तर खूप सोपा प्रश्न आहे. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण होते, आत्माराम पांडुरंग तरखडकर. वरतीच क्वेश्चन झाला आणि तोच पुन्हा रिपीट झाला आहे. बघा, वर कसा प्रश्न विचारलेला, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, आणि इथं काय विचारले की पहिले अध्यक्ष कोण होते. तर थोडेसे फिरून प्रश्न विचारलेत, पण मी तुम्हाला सांगितलेलं ज्या महत्वाच्या ऐतिहासिक संस्था आहेत त्याची स्थापना कोणी केली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते ह्याच्यावर प्रश्न विचारला जातोच. नेक्स्ट क्वेश्चन बघूया,
हत्तीपाय या रोगाचा प्रसार कोणत्या डासाची मादी चावण्यामुळे होतो? हा पण प्रश्न बऱ्याचशा जिल्ह्यांना विचारलेला आहे. खूप सोपा आहे. ह्याचं उत्तर काय आहे? क्युलेक्स. वरती पण प्रश्न झाला. अॅनाफिलिस नावाची डासाची मादी चावल्यामुळे काय होतं? हिवताप किंवा मलेरिया होतो. पुढचा प्रश्न बघा. जागतिक मधुमेह दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? आता जे 15 आणि 22ला जे पेपर झाले त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न होता. आणि मी जेव्हा तुम्हाला 60 डेज शिकवत होते तेव्हा सुद्धा हा प्रश्न घेतला होता आणि तेव्हा सांगितलेलं इम्पॉर्टंट आहे. ह्याची थीम सुद्धा मी तुम्हाला सांगितली होती. तर ह्याचं उत्तर काय आहे? 14 नोव्हेंबर. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा प्रश्न सुद्धा आपण घेतला होता. ॲज इट इज विचारलेला आहे बघा PYQ मधून. कॅन्सर सारख्या आजारावर वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग केला जातो? तर ह्याचं उत्तर काय आहे? कोबाल्ट 60. आणि तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलेलं ह्याचा वापर कसा करतात. आणखी बाकीचे पण तुम्हाला सांगितलेले. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. ॲज इट इज विचारलाय. ज्यांनी केलं त्याला 100% मार्क मिळणार. आता बाकीचे जे आहेत ते सुद्धा मी तुम्हाला खूप एक्सप्लेन केले होते. ते सुद्धा व्यवस्थित बघा. ह्याचे नोट्स सुद्धा मी तुम्हाला दिले आहेत. हा प्रश्न आपण घेतला होता. सोपा होता. नेक्स्ट बघूया. पेशीला ऊर्जा पुरवण्याचे काम डॅश डॅश करतात. तर कोण करतात? तंतुकणिका. ह्यांनाच मायटोकॉन्ड्रिया असे म्हणतात. आणि तंतुकणिका याला पेशीचे ऊर्जा केंद्र असेही म्हणतात. सोपा प्रश्न होता. आपण लहानपणी शिकलोय तो होय. तुम्हाला आठवलं ना तंतुकणिका कशा असतात? आता गॉल्जी ॲपॅरेटस आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊन देऊ नका. तंतुकणिका सोपा प्रश्न आहे. आपण लहानपणापासून जसं विज्ञान शिकतोय तसं हे आपल्याला 8वीच्या पुस्तकात होतं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. खालीलपैकी कोणाच्या प्रयत्नाने गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस रविवारी सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला? अतिशय सोपा प्रश्न. ह्याचं उत्तर काय आहे? NM लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे. आणि यांनी 1890 मध्ये बॉम्बे मिल्स हँड्स असोसिएशन कामगारांची पहिली संघटना स्थापन केली. बघा, हे मी तुम्हाला 60 डेजच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. तेव्हा सरकारने काय केलं? नवीन कामगार संहिता आणली आणि त्याच्यामध्ये जे 29 कायदे होते ते कमी करून फक्त 4 कायदे ठेवले होते. तेव्हा मी तुम्हाला हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं होतं 60 डेजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता. पुढचा प्रश्न बघा. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची मर्यादा डॅश डॅश इतकी आहे. आणि हा सुद्धा प्रश्न आपण घेतला होता. पुण्याच्या पेपरला सुद्धा ह्याच्यावर प्रश्न विचारला होता. तर ह्याचं उत्तर काय आहे? 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. ह्यालाच श्राव्य ध्वनी असेही म्हणतात. मग तुम्हाला आणखी बाकीचे कन्सेप्ट आठवले का? अवश्राव्य ध्वनी, श्राव्यातीत ध्वनी. अवश्राव्य ध्वनी म्हणजे काय? की 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारितेचा ध्वनी जो आपण ऐकू शकत नाही. मग कोण ऐकू शकतं? हत्ती, गेंडा, व्हेल मासे ते ऐकू शकतात. आणि श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय? की 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त आवाजाचा ध्वनी जो आपण ऐकू शकत नाही. पण कोण ऐकू शकतं? वटवाघूळ ऐकू शकतो, डॉल्फिन, कुत्रे तो ध्वनी ऐकू शकतात. आणि सोनोग्राफी मशीनमध्ये कोणत्या ध्वनीचा वापर होतो? तर श्राव्यातीत ध्वनीचा वापर होतो. इम्पॉर्टंट आहे बघा, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूया. हॉर्मुझची सामुद्रधुनी या 2 आखातांना जोडते. अतिशय सोपा प्रश्न. किती वेळा पाहिला? ह्याचं उत्तर काय आहे? पर्शियनचे आखात आणि ओमानचे आखात. आता थोडेसे ऑप्शन जवळ दिल्यामुळे तुमचं कन्फ्युजन झालं असेल, पण ज्यांनी व्यवस्थित व्हिडिओ केले आहेत त्यांना काहीच अडचण आली नसेल. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच भारताच्या पंतप्रधान यांनी महाराष्ट्रातील कोणत्या भागात PM मित्र पार्क ह्याच्या पायाभरणीचा शुभारंभ केला? तर हा जो प्रश्न आहे ह्याचं काय मला इतकं माहिती नाहीये. ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या. PM विश्वकर्मा योजना कोणासाठी सुरू करण्यात आली आहे? तर ह्याचं उत्तर आपण वरतीच पाहिलं. पारंपरिक कारागीर आणि हस्तकला कामगार ह्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे. नेक्स्ट बघूया. भारताने अलीकडेच ग्लोबल फ्युएल अलायन्स कोणत्या कार्यक्रमात सुरू केली? तर ह्याचं उत्तर काय आहे? G20 समिट. आणि ही कुठं झाली? नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे झाली. G20 समिट आपल्याकडे कधी झाली होती? 2023 मध्ये झाली होती आणि तेव्हाच हा निर्णय घेण्यात आला. मग ह्याच्यामध्ये काय झालं बघा. पेट्रोल आणि डिझेलला पर्यायी इंधन शोधायचं. म्हणजे कोणते? इथेनॉल, बायोगॅस यासारख्या जैव इंधनांचा वापर वाढवायचा असं त्यांनी ठरवलं होतं. म्हणूनच पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे भारताने उद्दिष्ट ठेवलेले आहे, जे की पूर्ण झालेले आहे. नेक्स्ट बघूया. आता हा जो प्रश्न आहे हा सुद्धा सोपा आहे बघा. पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023 मुख्यतः कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न आपण घेतला होता आणि एकदम सोपा आहे. ह्याचं उत्तर काय आहे? नागरिकांच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण. आता पर्सनल डेटा प्रोटेक्शन म्हणलं की वैयक्तिक डेटाचे संरक्षण आलं. प्रश्नातच उत्तर आहे. बघा, जेव्हा मी तुम्हाला RTI बद्दल एक्सप्लेनेशन देत होते तेव्हा मी हे सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की असा डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आहे, त्याच्यामध्ये काय काय आहे वगैरे.
ठीक आहे. तर सोपा प्रश्न आहे. मला वाटतं मुंबईच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन करताना मी हेच तुम्हाला सांगितलं होतं. नेक्स्ट बघूया, वाहतूक आणि प्रकल्प आणि प्रकार ह्याच्या जोड्या लावायच्या आहेत. तर वंदे भारत ट्रेन ही कशी आहे? सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. एकचं एक उत्तर, म्हणजे हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. पुढचं आहे भारतमाला. भारतमाला प्रकल्प हा महामार्ग ह्याच्याशी संबंधित आहे. 2चं 3 उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. सागरमाला हा उपक्रम बंदर विकास ह्याच्याशी संबंधित आहे. सीचं 2. आणि उडान हे कशाशी संबंधित आहे? तर प्रादेशिक हवाई सेवा. उडे देश का आम नागरिक ते उडान. नेक्स्ट बघूया, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश नाही? तर ह्याचं उत्तर काय आहे? बघा, धातू सदृश म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये धातू आणि अधातू ह्या दोघांचेही गुणधर्म आढळतात. मग असा कुठला धातू आहे? आता बघा, यानुसार धातू सदृश मूलद्रव्य कोणती नाही आहेत? अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की कोणती आहेत. तर बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक हे 4ही मूलद्रव्य धातू सदृश आहेत. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे? यापैकी नाही. कदाचित हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. ठीक आहे. बघा, पुढचा प्रश्न काय आहे? कोणत्या देशाने हॅपीनेस इंडेक्स 2025च्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे? तर ह्याचं उत्तर काय आहे? फिनलँड. बघा, तिकडचे जे देश आहेत फिनलँड, डेन्मार्क, नॉर्वे, आयर्लंड हे कायम जे प्रत्येक इंडेक्स असतात त्याच्यामध्ये प्रथम असतात. आणखी स्वीडन. त्याच्यामुळे ह्याच्यामधलंच काहीतरी उत्तर असतात. आणि आपल्या भारताचा रँक किती आहे? 118वा. आपल्या भारतामध्ये खूप लोक दुःखी आहेत. बघा, आपल्या इथं रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने भांडणं होत राहतात. आपलं राहणीमान एवढं प्रत्येकाचं एवढं चांगलं नाहीये, भ्रष्टाचार मुक्त नाहीये, निसर्ग एवढा चांगला नाही, ट्रॅफिक इतकं आहे. त्याच्यामुळे आपला 118वा नंबर असणारच ऑब्व्हियसली. बांगलादेश आपल्यापेक्षा खुश आहे. म्हणजे बघा, आपण किती खाली आहोत. आणि पाकिस्तानचा 109वा क्रमांक आहे आणि आपला 9 क्रमांक पुढे, जे की चांगली गोष्ट नाहीये. नेक्स्ट प्रश्न बघूया, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? आता ह्याचं उत्तर तुम्ही मला द्या. आता बघा, बाकीच्या पेपरचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल. तोपर्यंत हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचा व्यवस्थित सराव करा, रिव्हिजन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.